नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे द जीनियस अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचे जे काही PYQ आहेत तर ते सर्व PYQ आपण डिस्कस केले होते। 2019 ते 2023 असे 5 वर्षांचे राज्यसेवा पूर्व परीक्षा याचे जे काही PYQ होते तर ते आपण बघितले होते। आता या व्हिडिओमध्ये आपण भूगोलाचे PYQ बघणार आहोत। याच्यामध्ये देखील तोच क्रम असणार आहे। 2023चा फर्स्ट पेपर असणार आहे। अशा करत करत आपण 19 पर्यंत हे बघणार आहोत। तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि काही सजेशन्स असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करा। याच पद्धतीने आपण कंबाईनची देखील सिरीज सुरू केलेली आहे। ती सर्व सिरीज आपण अपलोड केलेली आहे। आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ती बघू शकता आणि बाकी काही इतर अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल देखील आपलं जॉईन करू शकता। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील प्रोव्हाइड केलेली आहे। तर चला आपण आता प्रत्यक्ष आपल्या प्रश्नांकडे जाऊयात। आता याच्यामध्ये मित्रांनो भूगोलासोबतच आपण पर्यावरणाचा देखील समावेश केलेला आहे। इथं फक्त भूगोल नसून पर्यावरणाचा देखील याच्यामध्ये 5-5 प्रश्न ॲड करण्यात आलेले आहेत। तर विधान अ सांगत आहे, घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते। जे काही बायोडायव्हर्सिटी आहे तर ते घातक कचऱ्यामुळे कमी होते, मृदेमध्ये टाकल्यामुळे नक्कीच होते। जनरल स्टेटमेंट्स आहेत हे सर्वांनाच माहीत असणार आहे। तर ब विधान सांगत आहे, नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे। जे काही पर्यावरणाच्या किंवा निसर्गाच्या विरोधात स्टेटमेंट दिले असतील आणि तिथं पर्यावरणाचा ऱ्हास किंवा अजून काही एखादा प्रदूषण होत असेल तर अशी विधान आली तर ती बरोबरच असतात। काही अंशी का होईना पण पर्यावरणाचा ऱ्हास किंवा प्रदूषण त्या ठिकाणी होत असतं। तर ब विधान देखील त्या अनुषंगाने बरोबर ठरेल। यासोबतच क विधान जर बघितलं आपण तर आयोगाने इथं थोडंसं फसवलेलं आहे आपल्याला। फ्रान्सिस्को मेंडस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात। आता आपल्याला जर माहीत नसेल तर आपण हे विधान बरोबर घेऊन गेलो असतो, पण हे विधान चुकीचं आहे बघा। फ्रान्सिस्को मेंडस यांना अमेझॉन गांधी म्हणतात, पण त्यांच्या कोणत्या कार्यामुळे म्हणतात हे थोडंसं आयोगाने इथं चुकीचं दिलेलं आहे। ते ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे न देता त्यांनी जे काही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी किंवा अमेझॉन जे जंगल आहे, अमेझॉनचं ब्राझीलमधील अमेझॉन जंगल आहे तर ते वाचवण्यासाठी त्यांनी जे काही प्रयत्न केलेत तर त्याच कार्याच्या त्यांना एक जे काय कार्य केलं आहे त्यांनी तर त्यासाठी त्यांना अमेझॉन गांधी ही पदवी दिलेली आहे। ऊर्जा क्षेत्राचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही आहे। त्यानुसार क विधान चुकीचं ठरेल। एवढं डिटेल आपल्याला माहीत असणं शक्य नाही आहे, पण फ्रान्सिस्को मेंडस आपल्याला फ्रान्सिस्को मेंडस यांना अमेझॉन गांधी म्हणतात हे माहिती होतं, पण त्यांच्या कोणत्या कार्यामुळे म्हणतात त्यांना अमेझॉन गांधी तर हे माहीत नसल्यामुळे हे विधान चुकीचं ठरणार आहे। तर फक्त अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळेल। तर 16व्याचा आहे पर्याय क्रमांक 3। तर हे माहीत असू द्या आता, फ्रान्सिस्को मेंडस हा वन लायनर आपल्या कंबाईन ग्रुप बी किंवा सी मध्ये विचारला जाऊ शकतो। फ्रान्सिस्को मेंडस यांना काय म्हणतात तर अमेझॉन गांधी, आणि ते कशामुळे म्हणतात तर ते अमेझॉनच्या जे काही कन्झर्वेशनमध्ये त्यांनी काम केलं आहे तर त्यासाठी त्यांना ही पदवी देण्यात आलेली आहे। तर 16व्याचा आहे पर्याय क्रमांक 3। पुढील प्रश्नाकडे जाऊयात। 17वा प्रश्न बघूयात। मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश डॅश मुक्त होतो। आता जी काय आपली नायट्रोजन सायकल आहे, आता 2 सायकल आहेत बघा, नायट्रोजन सायकल आणि क्रेब्स सायकल। ह्या 2 सायकलवरती कंबाईन असू द्या किंवा राज्यसेवा असू द्या याच्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारत आहे। ह्या 2 सायकल थोडेसे किचकट आहेत, पण आयोग त्याच्यावरती प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे आपल्याला त्या करून ठेवणं गरजेचंच आहे। आता हे काय नायट्रोजन सायकल आहे आणि दुसरी एक क्रेब्स सायकल आहे बघा, त्याच्यावर देखील विचारत आहे आयोग, तर ते देखील आपण बघूयात। आता नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉईल रिलीजेस डॅश डॅश व्हेन ब्रोकन डाऊन बाय बॅक्टेरिया। आता बॅक्टेरियानं कशाचं ब्रोकन डाऊन केल्यावर आपला रिलीज होतो, तर तो आपला नायट्रोजन ट्रायऑक्साईड NO3 जो आहे तो रिलीज होत असतो। म्हणजे 17व्याचे मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर। इथं थोडंसं झूम जर केलं आपण तर आपल्याला कळून येईल बघा, हा बॅक्टेरियाच्या बॅक्टेरियाने ज्याला ब्रोकन डाऊन केलं तर हा NO3 इथं रिलीज होत असतो। इथं बॅक्टेरिया दिलेलं बघा, बॅक्टेरिया रिलीज झालेला आहे आपला NO3 इथं रिलीज होणार आहे। थोडंसं टेक्निकल आहे, आपल्याला तिथे ॲक्च्युअलमध्ये एक्झाममध्ये गेल्यानंतर आपलं NO2 आहे की NO3 आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण त्याचे योग्य उत्तर आहे बॅक्टेरियानं तोडल्यानंतर काय रिलीज होतो तो NO3 म्हणजेच नायट्रोजन ट्रायऑक्साईड। 17व्याचा आहे पर्याय क्रमांक 3। नंतर 18वा प्रश्न बघूयात। ओझोन संदर्भात खालील विधाने बरोबर आहेत। तर काही विधाने दिलेली आहेत ओझोन थरासंबंधित, याच्यावरती आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे। आता हा 1985चा त्यांनी प्रश्न विचारला होता,
की ओझोन थराला प्रथमतः छिद्र कधी सापडलं होतं किंवा पडलेलं कधी लक्षात आलं होतं, तर ते इयर विचारलं होतं त्यांनी डायरेक्टली. ते होतं 1985. त्यामुळे हे बरोबरच असणार आहे. नंतर ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात, हे सर्वांनाच बरोबर आहे. जे काय अतिनील किरण आहेत, तर अतिनील किरणांचा डायरेक्टली आपल्या शरीरावर किंवा आपल्या स्क्रीनवरती इम्पॅक्ट होऊ नये, तर त्यासाठीच ओझोन थराचा किंवा ओझोनचा जो काय आपला लेअर आहे तो आपलं एक रक्षण कवच म्हणून काम करत असतो. त्यामुळं देखील बरोबर आहे. 1985ला हा छिद्र सापडलेला आहे ते देखील बरोबर आहे. यासोबतच 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो, हे देखील बरोबर आहे. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो. यासोबतच 1989मध्ये ओझोन, आता या दिवशी आय थिंक आपल्या प्राईम मिनिस्टरचा देखील वाढदिवस असतो बघा, त्यानुसार देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता 16 सप्टेंबरला. नंतर 1989मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली. 1991मध्ये काय केलं, तर ओझोनला जे काही इम्पॅक्ट करतात ओझोनवरती किंवा त्याचा नाश करतात त्या रसायनावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर असं रसायन कोणतं आहे, तर CFC जो आहे आपला क्लोरोफ्लोरोकार्बन, हा देखील MCQज आयोग विचारत असता बघा नेहमी सायन्समध्ये. तर फ्लोरोकार्बन ह्या रसायनावर देखील 1989मध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. तर ही सर्व विधाने बरोबर आहेत. त्यानुसार आपला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरणार आहे. इथलं आपल्याला अजून डेटा जास्तीचा मिळत आहे बघा. बंदी कधी घातली त्या CFCवरती 1989ला, असा डायरेक्टली प्रश्न आयोग पुन्हा विचारू शकतो आपल्याला वन लायनरमध्ये. जागतिक ओझोन दिवस कधी आहे ते विचारला जाऊ शकतो. प्रथमतः छिद्र कधी पडलेलं आहे ते विचारलं जाऊ शकतो. तर हे 3 MCQ जिथं आपल्याला मिळत आहेत. तर 18वेचा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. आणि जरी एखादा तुम्हाला ह्यातला फॅक्ट जर माहीत नसेल तर विनाकारण त्याला चूक करायचं नाही. 1989 असेल का 1990 असेल का, तर तिथं विनाकारण डोकं लावायचं नाही. त्यांनी वेगळं काही दिलेलं नाही आहे, साधं सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे, जनरल स्टेटमेंट्स आहेत, तर घेऊन जायचे आहेत, बरोबर घेऊन जायचे आहेत त्यांना. तर 18वेचा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 4. 19वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणता पारिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही? जे काही आपले इकॉलॉजिकल पिरॅमिड असतात बघा, तिथे एनर्जी पिरॅमिड एक असतो, नंतर आपला नंबर पिरॅमिड असतो बघा, नंतर आपली बायोमासचा एक पिरॅमिड असतो. असे 3 पिरॅमिड असतात. पिरॅमिड म्हणजेच काय, तर अशा प्रकारचा एक त्रिकोण असतो बघा. याच्यामध्ये जी काय आपली पहिली साखळी आहे अन्नसाखळी, तर अन्नसाखळीमध्ये किती नंबर ऑफ स्पेसीज आहेत किंवा प्राणी आहेत. आता समजा इथं एखादा किडा असू शकतो किंवा गवत असू शकतं पहिल्या लेअरमध्ये, मग त्या गवतावर जगणारा दुसरा एखादा कीटक असू शकतो, त्या कीटकाला खाणारा एखादा उंदीर किंवा साप असा प्राणी असू शकतो. तर जे अशी नंबर ऑफ पिरॅमिडचा जो नंबर असतो त्याला नंबरचा जो काही पिरॅमिड असतो त्याला पिरॅमिड ऑफ नंबर म्हणतात. यासोबतच बायोमासचा देखील असतो आणि एनर्जीचा देखील असतो. पण पिरॅमिड ऑफ फूड वेब असा कुठलाही पिरॅमिड नसतो. त्यानुसार पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा ठरणार आहे. आणि 19चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना डॅश डॅश म्हणतात. तर ह्याला काय म्हणतात, तर कीस्टोन पेसीज म्हणतात. कीस्टोन, जसं आपल्या कुटुंबातील एक महत्त्वाचा व्यक्ती असतो, तर तो गायब झाला काही दिवस, तर आपल्या कुटुंबावर एक आबळ येते की एक आपली दयनीय अवस्था होती. तर त्याच प्रकारची ह्या आपल्या इकॉलॉजी जी आहे किंवा आपलं पर्यावरण जे आहे, तर त्यामध्ये देखील असा एक स्पेसीज असतो. आता समजा एखादी फूड चेन आहे, ही गवत आहे आणि गवतावर जगणारे जे काही कीटक आहेत, नंतर कीटकावर जगणारे काहीतरी साप वगैरे असतील. समजा हे गवतच जर ह्या साखळीतून नष्ट झालं तर बाकीचे काय, तर सर्वजणांचं काय खाण्याचं अवघड होऊन जाईल. तर त्या गवताला काय म्हणता येईल आपल्याला, मग कीस्टोन पेसीज म्हणता येईल. कारण हे जर नसेल तर हे बाकीच्यांचं काहीच अस्तित्व असणार नाही. तर त्याला काय म्हणतात, कीस्टोन स्पेसीज. तर 20व्याचा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. नंतर 21वा प्रश्न बघूयात. आता थोडासा बुद्धिमत्ता रिलेटेड प्रश्न म्हणता येईल याला, असं वेगळं काही नॉलेजची तुम्हाला गरज नव्हती. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविला आहे? तर 3/4 भाग म्हणजेच 3/4 भाग हा काय केलेला आहे त्यांनी, प्रकाशित दर्शविलेला आहे. आता जी काही व्हाईट साईड दाखवत आहे ही पांढरा भाग जो आहे तर तो काय असणार आहे, मग तो प्रकाशित भाग आहे तो. आणि हा ब्लॅक जो आहे तर तो काय अंधारात असलेला भाग आहे. आता एक डायग्राम जर बघितला आपण कुठलीही, आता ह्याच्यामध्ये बघितला आपण तर हा अर्धा भाग त्यांनी काय प्रकाशित दाखवलेला आहे आणि अर्धा भाग अंधारात आहे. इथे त्यांनी पर्यायानुसार जावं लागणार आहे आपल्या इथं. तर 3/4 आपल्याला काय पाहिजे, प्रकाशित भाग पाहिजे. 3/4 प्रकाशित म्हणजे काय, तर एवढा भाग आपल्याला काय, तर अंधारात असलेला चालणार आहे. म्हणजे एवढा भाग अंधारात पाहिजे आणि बाकीचा भाग हा प्रकाशात असलेला
असलेला पाहिजे. तर बघूयात आपण असा पर्याय बी अँड एच. बी इथं आहे बी आणि एच कुठं आहे बघा, एच इथं आहे. तर एवढा भाग 3/4 असू शकतो का, तर चुकीचा आहे तो बी अँड एच. नंतर सी अँड जी. सी अँड जी बघूयात, इथं सी आणि जी हा फक्त काय अर्धाच भाग झाला, त्यामुळं 2 देखील चुकीचा आहे. नंतर डी अँड एफ. आता डी इथं आहे आणि एफ इथं आहे, म्हणजे असा घेऊ शकतो आपण याला. तर हा 3/4 होऊ शकतो. तर डी अँड एफ हेच बरोबर असणार आहे. यासोबतच ई अँड ए हे देखील बघूयात. ई इथं आहे आणि ए कुठं आहे बघा, ए इथं. हा देखील अर्धाच भाग झाला असता. तर एकच पर्याय आपल्याला इथं बरोबर मिळणार आहे, डी अँड एफ. आणि हाच 3/4 भाग हा प्रकाशित दाखवत आहे, डी अँड एफ म्हणजे एवढा भाग. तर हा भाग काय आपला प्रकाशित भाग झालेला आहे, तर तो 3/4 भाग प्रकाशित आहे. तर 21व्याचा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. 22वा प्रश्न बघूयात. आता त्यांनी एक व्याख्या विचारलेली आहे बघा. शक्यतो राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये अशा व्याख्या विचारल्या जातात. तर तोच ट्रेंड आपल्याला आता पूर्वपरीक्षेमध्ये देखील दिसून येत आहे. एक व्याख्या दिलेली आहे, माहीत असावंच असा तर मला काही हट नाही आहे. पण याच्या अगोदर देखील आयोगानं AC टॅन्सले यांची व्याख्या विचारली होती बघा पर्यावरणाची. पण आज त्यांनी ह्या ठिकाणी विचारलेली आहे युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडियाची व्याख्या. विश्वकोश जो आहे तर त्यांनी व्याख्या केलेली आहे बघा वरील. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, त्याची कारके व त्यांचा प्रभाव होय. तर ही व्याख्या कोणी केलेली आहे, तर विश्वकोश किंवा युनिव्हर्सल इन्सायक्लोपीडिया. इन केस रिपीट झाली तर माहीत असू द्या. तर 22चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. तर AC टॅन्सले यांची अगोदर देखील विचारलेली आहे, ते व्याख्या आयोगाने ते बघून घेऊ शकता तुम्ही रिपीट झाली तर. तर 22व्याचा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. 23वा प्रश्न बघूयात. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. आता राजस्थान संबंधित प्रश्न विचारलेला आहे. एवढं डिटेल आपल्याला माहीत असणं शक्य नाही आहे. आपण महाराष्ट्र संबंधित जास्तीत जास्त माहिती ठेवू शकतो, पण अशी प्रत्येक राज्यासंबंधित एवढ्या स्पेसिफिक लोकेशनची माहिती माहीत असणं शक्य नाही. आपण याच्यामध्ये काय तर कॉमन सेन्सनं जाणार आहोत. आता पश्चिम राजस्थानचं विचारलं त्यांनी आणि खाली काही त्यांनी कारणे व खनिजांच्या साठ्याचा वितरणास कारणीभूत घटक दिलेले आहेत. तर खनिजे तिथंच का सापडतात. तर आपण जर विधाने वाचली तर असे फिक्स माहीत असणारे विधाने एक पण नाही आहे याच्यामध्ये. तर सर्व विधाने आपण बरोबर घेऊन गेलो असतो, पण सर्व विधाने बरोबर आहेत असा पर्याय देखील नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला यातलं इलिमिनेट करायचं आहे. काहीतरी इथे काही इलिमिनेट करायचं म्हणजे आपण काय तर कमीत कमी इलिमिनेट करण्याकडे आपला कल असणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त विधाने ही बरोबर असणार आहेत. या अनुषंगाने आपल्याला पर्याय जर बघितला तर आपण ABC बरोबर आहेत हा पर्याय घेऊन गेलो असतो. पण इथं उत्तर देताना आयोगानं फक्त हे विधान बरोबर दिलेलं आहे. प्रमुख कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. तर एवढंच विधान फक्त बरोबर आहे. बाकी तीनही विधाने ही चुकीची आहेत. तर त्यानुसार जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 1 हाच योग्य उत्तर मिळेल. आता याच्यामध्ये तुम्ही विचाराल काही लॉजिक वगैरे, तर हा प्रश्न तुम्ही लॉजिकनं जरी सोडवला किंवा तुमच्या नॉलेजवर सोडवणं तर मुश्किल होतं, पण लॉजिकनं जरी सोडवला असं तरी आत तुम्ही चुकणं अपेक्षित होतं. तर 23चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. किंवा असा शक्यतो अटेम्प्ट न केलेला तुम्ही फायदेत राहिले असतात. तर 23चा आहे पर्याय क्रमांक 1. 24वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक आहे. आता लोह व बॉक्साईट हा PYQ आहे बघा रिपीट झालेला. तर जांभी मृदा जी आहे आपली लॅटराईट सॉईल, तर जांभ्या मृदेमध्ये सापडतात लोह आणि बॉक्साईट. तर 24चा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, पाठ असणं गरजेचं होतं. नंतर 25वा प्रश्न बघूयात. खालील 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी A हे प्रतिपादन असून R हे त्याचे कारण आहे. आता A जो काय तर हे प्रतिपादन किंवा त्याचं काय म्हणता येईल त्याला असर्शन आहे, ते असर्शन आहे आणि R हे त्याचे कारण आहे, रिझन आहे ते. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. तर वाचूयात आपण त्याला प्रतिपादन काय म्हणते. तर कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. बरोबर आहे, कापूस हा काय तर वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे. शिवाय हलका व टिकाऊ आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे हलका असतो वजनाला आणि जास्तीत जास्त काळ आपण ह्याला घरामध्ये देखील टिकवून ठेवू शकतो. तर A विधान बरोबर आहे. आता R विधान वाचूयात. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. म्हणजे ज्या ठिकाणी कापूस पिकवला जातो किंवा जिथं जास्तीचा शुद्ध कच्चा माल जो आहे कापसाचा तो अवेलेबल असेल त्याच ठिकाणी काय तर ही कापड उद्योग जे आहे किंवा बाजारपेठ आहे त्या ठिकाणी ती लोकेट केली जाते. तर हे देखील विधान बरोबर आहे.
आता वाचूयात खाली. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे खरे स्पष्टीकरण आहे. आता या ठिकाणी आपल्याला जर कारण बरोबर दिलं आहे का त्याचा पडताळून बघायचं असेल तर अगोदर प्रतिपादन वाचायचं. या सेंटेन्स नंतर कारण हा शब्द लावायचा आणि नंतर दुसरं विधान वाचायचं. जर ते आपल्याला बरोबर वाटलं तर समजायचं हे दोन्ही विधान म्हणजे प्रतिपादन आणि कारण हे दोन्ही बरोबर आहेत. पण हे वाचल्यानंतर आपल्याला कळून येईल की कारणाचा आणि प्रतिपादनाचा काही लॉजिक लागत नाही आहे. दोन्ही विधानं आपापली सेपरेटली बरोबर आहेत, पण ए आणि आरचा एकमेकासोबत काही संबंध नाही आहे. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर मिळेल. कारण ए आणि आर हे दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु आर हे एचे खरे स्पष्टीकरण नाही आहे. त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर मिळेल. नंतर 26वा प्रश्न बघूयात. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे? आता हे प्रिलिम्स देऊन आल्यानंतर तुमचा गोंधळ झाला असेल. मी तर तपकिरी किंवा ब्राऊन रंगामध्ये बघितलं होतं. हा पण उत्तर पिवळ्या रंगामध्ये दिलेलं आहे. पण तुम्ही जर ओरिजिनल मॅप जर बघितला तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता जो काही प्राकृतिक नकाशा जो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र पठार जे आहे महाराष्ट्र पठार तर ते पिवळ्या रंगाने दर्शवलेलं आहे. तर 26चा मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पिवळ्या रंगाने दर्शवलेलं आहे महाराष्ट्र पठार. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन होतो? आता दक्षिण गोलार्धात पाहिजे आणि उन्हाळ्यात पाहिजे. आता दक्षिण गोलार्ध आणि उत्तर गोलार्ध याच्यामध्ये अपोजिट ऋतू चाललेले असतात. म्हणजे आपल्याकडे हिवाळा जर असेल, आपण सध्या आता भारत जर बघितला आपण तर आपण उत्तर गोलार्धामध्ये येतो. आपल्याकडे जर हिवाळा चालू असेल तर दक्षिण गोलार्धामध्ये त्या ठिकाणी उन्हाळा चालू असतो. त्यांनी उन्हाळी अयन दिन विचारला आहे दक्षिण गोलार्धामधील, तर त्या आपल्या ठिकाणी हिवाळा कोणत्या पिरियडमध्ये चालू असेल ह्या 4 पर्यायापैकी बघायचं. तर डिसेंबरमध्ये आपल्याकडे हिवाळा चालू असतो. तर त्या लॉजिकनं तुम्ही जाऊ शकता. पाठ असेल तर उत्तमच आहे, नसेल पाठ तर या लॉजिकनं देखील तुम्ही सोडवू शकता. तर दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन तो येतो 22 डिसेंबर रोजी, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरेल. तर 27वा पर्याय क्रमांक 4. नंतर 28वा प्रश्न बघूयात. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण. आता हे मेडिटेरियन सी जो आहे आपला मेडिटेरियन सी, तर या मेडिटेरियन रिजनमध्ये हिवाळ्यात पाऊस पडतो. हे एक महत्त्वाचं फीचर्स आहे त्या मेडिटेरियन सीचं. हिवाळ्यामध्ये तिथं पाऊस पडतो. तर त्याचं कारण काय त्यांनी विचारलं आहे. तर त्याचं कारण आहे की वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. आता कमी वायुभार प्रदेश निर्माण झाल्यामुळे काय होतं, जे काही जी हवा आहे, जी बाष्पीभवन ज्या हवेमध्ये मिक्स झालेला आहे, तर त्या ठिकाणी हवेचा दाब जो आहे तो जास्त प्रमाणात असतो. तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवेचं काय वहन होत असतं किंवा ते ट्रॅव्हल करत असते. तर त्या ठिकाणी मग जी बाष्पीभवन युक्त हवा जी आहे, बाष्पयुक्त हवा, तर ती भूमध्य समुद्राकडे मार्गक्रमण करते आणि त्या भूमध्य समुद्रात किंवा त्या भागामध्ये पाऊस हिवाळ्यामध्ये पडत असतो. हे त्याचं योग्य स्पष्टीकरण असणार आहे. तर 28चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 29वा प्रश्न बघूयात. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. तर त्याचं कारण विचारलं त्यांनी. आता पश्चिम पॅसिफिक सोडून द्या, आपल्याला फक्त सागरी गर्ता याच्यावरती फोकस करा. सागरी गर्ता म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बघा ट्रेंचेस. ट्रेंचेस काय असतात. आता हा एक आपला जमीन आहे आणि इथून पुढे जो काय आपला समुद्र सुरू होतो. तर या समुद्रामध्ये हे पाणी दिसत आहे तुम्हाला. आता या पाण्याखालील जो काय भूभाग आहे, या पाण्याखाली भूभागाखाली आपण जर बघितलं तर एका ठिकाणी अशी खचदरी दिसते बघा. अशी अचानक एक खोल अशी दरी दिसून येते. तर याला ट्रेंचेस म्हणतात किंवा याला आपण मराठीमध्ये सागरी गर्ता म्हणतात. आपण आपल्या जमिनीवर असेल तर त्याला काय आपण म्हणतो, दरी म्हणतो, एक प्रकारे दरी किंवा अशी खचदरी म्हणतो. तर ती पाण्यामध्ये असेल तर त्याला सागरी गर्ता म्हणतात. सागरी गर्ता तर ती आढळण्याचे कारण काय आहेत. तर बघूयात कारणं. तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे. तर अधोगमन म्हणजे सबडक्शन झोन. आता हे सबडक्शन झोन तुम्ही प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी जी आहे आपली अल्फ्रेड वेगनर यांची, त्याच्यामध्ये तुम्ही वाचलेलं असेल बघा सबडक्शन झोन काय असतो. आता ह्या 2 प्लेट आहेत. तर एक प्लेट दुसऱ्या प्लेट खाली जेव्हा अशी सबडक्ट होती किंवा एका खाली एक प्लेट अशी गाडली जाती, तर त्या ठिकाणी सबडक्शन झोन तयार होतो आणि तिथं काय अशी खचदरी तयार होते. तर हेच कारण आहे त्या पश्चिम पॅसिफिक महासागरामध्ये सागरी गर्ता आढळण्याचं. तर 29चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. बाकीचे जर पर्याय बघितले तर नॉनसेन्स पर्याय आहेत बघा, तरी वाचून घेऊयात.
पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. पर्वतरांगा पसरणे आणि सागरीकरता असणे याचं काही लॉजिक लागत नाही आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे, काय लॉजिक नाही याचं. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमी भागात सागरीकरता मोठ्या प्रमाणात आढळतात. ते त्यांनी प्रश्नामध्ये पण सांगितलेलं आहे की सागरीकरता आढळतात, तर तेच विधान इथे त्यांनी रिपीट केलेलं आहे. त्यामुळे हे देखील विधान चुकीचं आहे. फक्त पर्याय क्रमांक 1 हेच इथे योग्य ठरणार आहे. जो काय सबडक्शन झोन आहे तर त्यामुळे इथं ट्रेंचेस तयार होतात. तर 29व्याच आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 30वा प्रश्न बघूयात. मान्सूनची माघार, जो काय आपले रिटर्निंग मान्सून जो आहे तर त्या संबंधित हा प्रश्न आहे बघा. तर मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे. आता वातावरणीय परिस्थिती हा शब्द महत्त्वाचा आहे बघा. आता रिटर्निंग मान्सून जो आहे याच्यामध्ये बरेचसे घटक कारणीभूत आहे, पण त्यांनी स्पेसिफिकली विचारले ॲटमॉस्फिरिक कंडिशन, ॲटमॉस्फिअर रिलेटेडची कंडिशन विचारली त्यांनी. तर ते बघितलं आपण तर भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार जो आहे तर ते ह्याचं कारण आहे बघा. वायव्य भागाकडून म्हणजे आपण जर भारताचा नकाशा जर बघितला आपण तर समजून घ्या थोडंसं. आता वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात मित्रांनो. आता प्रश्न क्रमांक 31 बघूयात. तर हा महाराष्ट्राच्या भूगोलासंबंधित प्रश्न म्हणता येईल, प्राकृतिक भूगोल. तर 31वा प्रश्न काय सांगत आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर कोणती विधाने बरोबर आहेत बघूयात. महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्याच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. आता डोंगर रांगा आणि त्याच्यामधून जी नदी वाहते तर अशा यांचा क्रम विचारलेला आहे त्यांनी आपल्याला. तर ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. याच्या अगोदर आपण एक शॉर्ट व्हिडिओ जो असतो आपला, तर त्या शॉर्ट व्हिडिओ देखील आपल्या शॉर्ट्समध्ये अवेलेबल आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तिथून तुम्ही ते बघू शकता. आपली ट्रिक आहे बघा त्यात सांगितल्याप्रमाणे नसा, तासा, गोह, भीम, कृष्णा, गोह, भीम आणि कृष्णा. म्हणजेच काय तर नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र, बालाघाट, भीमा आणि शंभू महादेव, नंतर आली कृष्णा नदी. तर असा त्यांचा क्रम आहे बघा. तर सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा खोरे आहे, बरोबर आहे. नंतर सातमाळा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे आहे. सातमाळाच्या नंतर दक्षिणेला कोणाचं आहे, गोदावरीचं, बरोबर आहे. नंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्यांच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे, बरोबर आहे. आणि शंभू महादेव व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे आहे, हे देखील बरोबर आहे. म्हणजेच काय तर वरील सर्व विधानेही बरोबर आहेत. तर त्यानुसार मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 31चा 2 इथं योग्य उत्तर. तर आयोगाच्यावरती वारंवार प्रश्न विचारत आहे. ही ट्रिक तुम्ही नक्कीच तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा. तर बघूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. तर 32वा प्रश्न बघूयात. आता काय सांगत आहे 32वा प्रश्न. तर सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. तर सह्याद्रीची जी रांग आहे तर ती सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. तर अशा पद्धतीने झालेली आहे. तर असं होण्याचं कारण काय आहे. तर ह्या अगोदर आपल्या जर बघितल्या तर ही सरळ ही होती त्यांची सह्याद्रीची रांग होती, पण ते काय आता अशी वक्राकार इथं त्याचं काय खनन झालेलं आहे किंवा त्याचं काय एक प्रकारे झीज झालेली आहे तिथं. तर ती झीज कशामुळे झालेली आहे आणि ती वक्राकार झालेली आहे त्याचं कारण विचारलेलं आहे. तर बघूयात त्यांनी कारणं काय काय दिलीत खाली. तर सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहेत. असे थोडेसे विचित्र शब्द आले तर थोडेसे इंग्लिशमध्ये वाचत चला. सह्याद्री रेंज इज कर्व्ड ॲट मेनी प्लेसेस बिकॉज ऑफ दी हेडवर्ड इरोजन ऑफ दी कोंकण रिव्हर्स ओरिजिनेटिंग इन सह्याद्री. हेडवर्ड रिजन म्हणजेच कोणता, तर नदी जिथून उगम पावते त्याला हेडवर्ड रिजन किंवा शीर्षवर्ती भाग म्हणतात त्याला. तर नदी एखादी तयार होती म्हणजे सुरुवातीला काय तर अनेक असं उतारावून आपल्याला माहिती आहे पाणी एका ठिकाणी जमा होतं आणि तिथून पुढे ते नदीचा प्रवाह सुरू होतो. तर हा जो काय भाग आहे तर हे पाणी बऱ्याच डोंगरावरून एका ठिकाणी जमा होते, तर ह्याने काय होते, झीज होती तिथं. तर अशा पद्धतीचं तिथं एक आकृती तयार होती बघा. तर यामुळे काय होतं तर ती अनेक ठिकाणी ती सह्याद्री पर्वत जो आहे आपला रांग जी आहे तर ती वक्राकार झालेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 इथे योग्य ठरणार आहे.
बाकीचे काही कारणं जर बघितले तर काही विशेष असं दिलेलं नाही त्यांनी. तर 32 मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. तर काय शीर्षेवरती खंडामुळे ती वक्राकार झालेली आहेत. तर बाकीचे जर पर्याय बघितले आपण तर दुसरा पर्याय काय सांगतोय, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहेत. पार्श्ववर्ती म्हणजे कोणत्या, बिकॉज ऑफ द लॅटरल इरोजन. लॅटरल म्हणजे कोणतं असतं तर ते साईडनं, म्हणजे अशी नदी वाहत आहे आणि नदीच्या बाजूला जे काय आपण ते पाण्यामुळे जे खनन होतं तर त्याला लॅटरल इरोजन म्हणता येईल. नंतर नद्यांच्या तळाच्या खननामुळे, तर तळाचा काही संबंध नाही, पार्श्ववर्तीचा पण काही संबंध नाही आणि मुसळधार पर्जन्यामुळे तर त्याचा काही संबंध देखील नाही आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक फक्त 1 इथं योग्य ठरणार आहे. तर 33वा प्रश्न बघूयात. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. आता सर्वांनाच माहिती आहे, आपण जर हा मॅप जर बघितला तर अंदाज येईल बघा. ह्या मॅपमध्ये देखील आपल्याला कळू शकतो. आता हा मॅप जर बघितला आपण तर गोदावरीचा उगम बऱ्यापैकी सर्वांनाच माहिती इथं त्र्यंबकेश्वर इथे, नंतर महाबळेश्वरला इथं आपला ह्याचा उगम भीमे, म्हणजे आपण जर बघितलं एक अंदाज तर गोदावरी इथं वाहते बघा, नंतर भीमा आहे आणि नंतर कावेरीचा क्रमांक लागतो. तर त्यांनी काय विचारले, कृष्णा. तर गोदावरी आणि कृष्णा यांच्या तुलनेत कावेरीमध्ये जास्त प्रमाणात किंवा एक प्रकारे बारमाही वाहणारी नदी आहे ती. तर याचं कारण काय विचारलं त्यांनी, तर हे कारण हेच आहे की आपला जो काय परतीचा पाऊस येतो तर तो मोठ्या प्रमाणात आपल्या कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये तो दिसून येतो. तर त्याचमुळे याचं काय होतंय, 12 महिने ह्या नदीला पाणी असतं किंवा 12माही नदी म्हणून ही नदी संबोधली जाते. तर बघूयात पर्याय काय काय दिले त्यांनी. तर गोदावरी व कृष्णा नदीच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात दिले त्यांनी कारण. तर नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. आता नैऋत्य इकडून येतात नैऋत्य, पण आपल्याला काय तर उलट आहे, आपला मान्सून इकडून येतो तर त्यावेळेसच फक्त कावेरीमध्ये हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढत असतं. त्यानुसार बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळून जाईल बघा. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. तर ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे काय होतं तर हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढतं आपल्या कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये. नंतर पुढील प्रश्न बघूयात. तर त्याचा मिळणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. 34वा प्रश्न बघूयात. आता हे थोडेसे जे काही शास्त्रज्ञ वगैरे असतील किंवा जे काही आपले स्कॉलर्स वगैरे असतील तर त्यांनी असा काही एखादा सिद्धांत सांगितला तर ते थोडंसं सोडवण्यासाठी अवघड जातं बघा. आता हा संबंधित प्रश्न जर वाचला आपण तर आपल्याला याच्यातून अंदाज येईल. उद्योगाच्या स्थान करताना, म्हणजे एखादा उद्योग कुठं सुरू करायचा तर ते स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूयात कोणत्या घटकाचे महत्त्व त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तर ऑप्शन 1 सांगतोय, उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात मजुरांवरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे असते, म्हणजे मजुरावरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे असते. नंतर उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. नंतर बाजारपेठेची सुगमता महत्त्वाची असते आणि वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. त्याच्यातील सर्वच घटक तसं बघायला गेलं तर जनरल आपल्या सेन्सनुसार सांगितलं तर सर्वच विधाने ही महत्त्वाची आहेत आणि सर्व घटकही महत्त्वाचे आहेत. पण अल्फ्रेड वेबरला याने जो काही विचार केला असेल तर त्यानुसार त्यांनी विचारलेलं आहे. तर या 34व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यांनी फक्त वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते असा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता, म्हणजे वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते, अल्फ्रेड वेबर. आणि जनरल स्टेटमेंट जरी विचारलं असतं आपल्याला हे, तर उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना कोणते घटक महत्त्वाचे असतात याचं नाव न विचारलं असतं तर हे सर्व घटक म्हणजे वरीलपैकी सर्व हा पर्याय इथं योग्य ठरला असता. तर त्यांनी स्पेसिफिकली विचारले अल्फ्रेड वेबर संबंधित, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळणं अपेक्षित होतं. तर 34व्याचा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. वाहतूक खर्चाचे योगदान हे महत्त्वाचे असते. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 35वा प्रश्न. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणती विधाने बरोबर आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा. तर बघूयात. आता हे ह्युमन सेटलमेंट, मानवी वसाहती जे आहेत त्याच्यावरती हा संबंधित प्रश्न आहे बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये हा हमखास येणारा टॉपिक आहे. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील मी ही इमेज शेअर केली होती बघा. पूर्व परीक्षेमध्ये किंवा मुख्य परीक्षेमध्ये नेहमीच विचारला जाणारा टॉपिक आहे हा. तर ह्युमन सेटलमेंट्स. आता बघूयात. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. तर केंद्रित वस्ती आणि शेतवाड्या एकदम चुकीचं आपल्याला दिसत आहे. ते आपल्या गावाखेड्यात जर बघितलं आपण, आपली शेतवाडी आहे पण ती केंद्रित वस्ती नसते, तिथं विखुरलेली वस्ती असते. त्यामुळे एक विधान चुकीचं आहे.
नंतर हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाहीत. तर हिमालयीन प्रदेशात केंद्रीय वस्त्या आढळत नाहीत, बरोबर आहे. तर हिमालयीन प्रदेशात जागाच नसते तेवढी त्यांना राहण्यासाठी, त्यामुळं तिथं केंद्रीय वस्त्या आढळत नाहीत. त्यामुळं 2 विधान बरोबर आहे, 1 विधान चुकीचं आहे. म्हणजेच फक्त 2 बरोबर आहे. तर 35वाच आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. आता बाकीच्या सेटलमेंट देखील तुम्ही इथं बघून घेऊ शकता. आपल्या याच्यावरती दिलेले आहेत बघा. टेलिग्राम चॅनलवरती मी ही इमेज शेअर केलेली आहे किंवा तुम्ही इथून स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तर जाऊयात पुढे. मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. आता बघा 2022चा क्वेश्चन पेपर आहे हा. 2022ला एक्झाम झालेली आहे आणि डाटा कधीचा विचारतात तर 2019चा. ॲक्च्युली हा 2019चा नसून चक्रीवादळ हे 2018चा आहे. म्हणजे आपली 22मध्ये एक्झाम झाली पण आपल्याला चक्रीवादळ ते 18चे विचारत आहेत. म्हणजे याच्यातून काय तुम्हाला सेन्स होतं आहे की एक 3 ते 4 वर्षाचं देखील जुनं करंट अफेअर ते विचारत आहेत. आणि आत्ताच झालेली कंबाईनची ग्रुप बी आणि सीची जी काही प्रिलिम्स होती त्याच्यामध्ये देखील मुलांना बऱ्यापैकी इथं थोडासा एक झटका बसलेला आहे. कारण त्यांनी करंट अफेअर हे थोडंसं जुनं जे काय कोविडच्या पिरियडमधलं होतं 2020-21 या काळातलं त्यांनी आता 2023मध्ये विचारलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही करंट अफेअरचा अभ्यास करताना फक्त मागील 1 वर्षाचा अभ्यास न करता मागचे 2 ते 3 वर्षांचे इयरबुक एकदा नजरेखालून घालणं हे गरजेचं आहे. तर बारीक एक खूप छोट्या न्यूज कडे लक्ष देण्यापेक्षा थोड्याशा जे काही बोल्ड न्यूज आहेत हे थोडेसे महत्त्वाचे न्यूज आहेत असे वाटतात, तर ते थोडेसे आपण एकदा नजरेखालून घालणं नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. तर सागर चक्रीवादळ मे 2019मध्ये अरबी समुद्रात तयार झाले. तर हे सबसेल चुकीचं आहे मित्रांनो. 2019मध्ये नसून 2018मध्ये आलं होतं आणि ते अरबी समुद्रात देखील नाही आहे. अरबी समुद्रात आहे पण ते दक्षिण कोकण किनाऱ्यावर आलं नव्हतं. ते तिकडं आफ्रिका खंडाच्या सोमालिया वगैरे देशांकडे ते आलेलं होतं किंवा त्यानं तिथं मालमत्तेचं त्याने नुकसान केलेलं होतं. त्याच्यामुळे दोन्ही विधानं चुकीची आहेत. तर त्याच्यामुळं विधान ए आणि बी बरोबर नाहीत. हा पर्याय इथे योग्य ठरेल. तर येणाऱ्या काळात आपल्याला थोडेसे मागचे जे काही चक्रीवादळ आलेले आहेत तर ते देखील आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. हा प्रश्न या पॅटर्नचा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतो. तर प्रश्न क्रमांक 1चा आहे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. नंतर प्रश्न क्रमांक 2 बघूयात. आता मी एक MCQ सोडवण्याचा सायंटिफिक मेथड अशा प्रकारचा एक टायटलचा एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा. तर प्रचंड व्हायरल झालेला आहे व्हिडिओ तो. तर त्या व्हिडिओमधून बरेचसे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होतील. तर त्याच कॅटेगरीमध्ये त्याच व्हिडिओमध्ये एक सांगितलेली ट्रिक होती बघा की आपला माहीत नसणाऱ्या प्रश्नांकडे अप्रोच कसा असावा. तर एक आपलं काय म्हणता येईल त्याला सर्वसमावेशक अप्रोच असला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त पर्याय आपल्याला बरोबर घेऊन जायचे आहेत. तर या पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 2 त्याच पद्धतीने सोडवता येईल. तर महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी डॅश डॅश येथे संशोधन करण्यात आले. तर ताम्रपाषाण युगाच्या संदर्भासाठी कुठे संशोधन करण्यात आलेले आहे असं विचारलं त्यांनी. तर एखादी गोष्ट मित्रांनो माहीत नसेल तर काय करायचं, जास्तीत जास्त पर्याय आपल्याला बरोबर घेऊन जायचे आहेत. तर त्याच पद्धतीने आपण वरीलपैकी सर्व घेऊन जाणार आहोत. तर पाटणे जळगावमधील, इनामगाव पुणे, नंतर हातकंबा रत्नागिरी येथील. तर त्याच पद्धतीने आपण इथं पर्याय क्रमांक 4 इथं योग्य पर्याय आहे. नंतर प्रश्न क्रमांक 3 बघूयात. आता हा मित्रांनो एवढं पाठ करून ठेवू शकत नाही आपण किती ठिकाणी उत्खनन झालं आहे किंवा किती ठिकाणी संशोधन झालं आहे. त्या अनुषंगानं आपल्याला हा थोडासा कॉमन सेन्स किंवा लॉजिक लावून सोडायचा प्रश्न होता. नंतर तिसरा प्रश्न बघूयात. आता हा एक आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे बघा. वारंवार आयोग याच्यावरती प्रश्न विचारत आहे. इथं काही स्थलांतरित शेतीचे नावं दिलेली आहेत आणि ती कोणत्या भागात तशा प्रकारची शेती केली जाते असं विचारलं आहे त्यांनी. देश आणि क्षेत्र स्थलांतरित शेतीचं नाव. तर भारतामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती असेल नॉर्थ ईस्टमध्ये. तर नॉर्थ ईस्टमध्ये आपण झूम म्हणतो त्या शेतीला, स्थलांतरित शेतीला. तर बघायचं एसाठी आपल्याला 4 हवा आहे. एसाठी 4 कुठे भेटतोय का, तर 2 पर्यायामध्ये बघा. इथं देखील एसाठी 4 आहे आणि इथं देखील एसाठी 4 आहे. म्हणजे 2 पर्याय आपले एलिमिनेट होतात. पर्याय क्रमांक 1 एलिमिनेट झाला आणि पर्याय क्रमांक 3 देखील एलिमिनेट झाला. म्हणजे 50% पर्यंत आलेलो आहोत आपण. आणि आता आपल्याला समजा इथून पुढे जर प्रश्न नाही सॉल्व्ह झाला तरी तो प्रश्न स्किप करायचा नाही आहे मित्रांनो. दोन्हीपैकी एक उत्तर आपल्याला टिक करून पुढे जायचं आहे जर माहीत नसेल तर. तर अजून आपण इतर देशामध्ये बघूयात काय माहिती आहे का आपल्याला. आता मध्य अमेरिका. तर मध्य अमेरिकामध्ये काय म्हटलं जातं, तर ते माहीत असेल तर उत्तमच आहे. तर त्याला मिल्पा म्हटलं जातं. मध्य अमेरिका किंवा मेक्सिको सारख्या भागामध्ये त्याला मिल्पा म्हटलं जातं. नंतर ब्राझीलमध्ये काय म्हटलं जातं, तर ब्राझीलमध्ये म्हटलं जातं तिला रोका. ब्राझीलमध्ये रोका, ब्राझील रोका. पुन्हा एकदा बघूयात. भारतामध्ये काय म्हटलं जातं तर झूम. नंतर मध्य अमेरिकामध्ये काय तर मिल्पा. नंतर ब्राझीलमध्ये रोका आणि इंडोनेशिया किंवा आपले जे काही एशियन कंट्रीज आहेत तर त्या भागामध्ये तिला काय लडांग म्हटलं जातं. इंडोनेशिया, मलेशिया. तर ह्या भागामध्ये तिला लडांग असं म्हटलं जातं स्थलांतरित शेतीला. तर त्या अनुषंगाने बघितलं आपण डी साठी किती 1, डी साठी 1. नंतर बी साठी
3 सॉरी बी साठी 3 म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतं आपल्याला. तर 3चा मिळतं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. याच पद्धतीने आपल्याला भारतातील कोणत्या राज्यामध्ये त्या शेतीला कोणत्या नावाने ओळखलं जातं त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारले आहेत अगोदर. तर ते देखील आपण एकदा नजरेखालून घालूयात. तर बघा काही राज्य आणि शेतीचे प्रकार दिलेले आहेत. मध्य प्रदेशमध्ये काय तर दाही, बिरा, मशान आणि पांडा. मित्रांनो याचा तुम्ही एक स्क्रीनशॉटच काढून ठेवा आणि एक्झामला जाण्या अगोदर एकदा नजरे खालून घालायला. तर सर्वच लक्षात नाही जरी राहिले तरी आपल्या आसपासचा किंवा कुठल्या भागात आता कुमरी आहे ती पश्चिम घाटामध्ये कुमरी म्हणतात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा काय पश्चिम घाटामध्ये कुमरी म्हटलं जातं, हिमालयामध्ये खिल म्हटलं जातं, केरळमध्ये काय म्हटलं जातं पोनम किंवा कुमरी म्हटलं जातं, छत्तीसगडमध्ये दिप्पा म्हटलं जातं, दिप्पा छत्तीसगड, आंध्र प्रदेशमध्ये पोडू किंवा पेंडा. तर असे थोडेफार जरी आपल्या लक्षात राहिले तरी आपल्याला एलिमिनेशनसाठी त्याचा फायदा होऊ शकतो. तर त्या पद्धतीने हे लक्षात ठेवूयात. नंतर चौथा प्रश्न बघूयात आता. प्रश्न क्रमांक 4 बघूयात मित्रांनो आता हे ओरिजिन ऑफ दी अर्थ थेरीज आहेत. ओरिजिन ऑफ अर्थ थेरीज म्हणजे आपल्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झालेली आहे तर त्या संबंधित जे काय हायपोथेसिस आहेत किंवा थेरीज आहेत, सिद्धांत आहेत, तर ते ह्या जोड्या लावायसाठी हा आयोगाचा एक आवडता प्रश्न आहे. दरवर्षी आयोग याच पॅटर्नमध्ये हा प्रश्न विचारत असतो. तर याला आपण थोडंसं टेक्निकल आहे त्याच्यामुळे थोडंसं इंग्लिशमध्ये बघूयात हा क्वेश्चन. तिथं काही थेरीज दिलेल्या आहेत आणि समोर त्याच्या जोड्या लावायला विचारले त्यांनी की कोणत्या शास्त्रज्ञांना कोणती थेरीज मांडलेली आहे किंवा कोणत्या हायपोथेसिस हे मांडलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर हा एक चार्ट मी टेलिग्रामवर देखील शेअर केलेला आहे. बघा तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. ओरिजिन ऑफ दी अर्थ थेरीज किंवा याचा देखील स्क्रीनशॉट तुम्ही तर काढून घेऊ शकता किंवा ह्याचा नोट्स तुम्ही काढून घेऊ शकता. हमखास येणारा प्रश्न आहे. एक प्रश्न हा हमखास असतो म्हणजे असतोच. आता बघितलं सिफाईड थेरी कोणाची आहे तर डॉक्टर बॅनर्जी यांची सिफाईड थेरी आहे. बघा तर ए साठी 2 हवा आहे आपल्याला. ए साठी 2 कुठे मिळतोय बघा तर पर्याय क्रमांक 1 मध्येच मिळतोय. तर त्यानुसार आपल्याला 4चं मिळतं पर्याय क्रमांक 1. म्हणजे जोड्या लावायचे प्रश्न मित्रांनो हे आपल्याला थोडेसे ॲडव्हान्टेज देऊन जातात की एक जरी जोडी माहीत असेल तर बऱ्यापैकी जोडी ही क्लिअर होऊन जाते आणि तिथंच आपल्याला उत्तर मिळून जातं. तर कोणती यापैकी आपल्याला माहीत असेल एखादी तर नेबुलर थेरी अगोदर देखील आयोगाने विचारलेली आहे. नेबुलर थेरी कोणाची तर लॅपलासची आहे. ती लॅपलाससोबतच कोण आहे अजून ते इमॅन्युअल कांट देखील आहे. इमॅन्युअल कांत आणि लॅपलास या दोघांनी मांडलेली आहे थेरी नेबुलर हायपोथेसिस. तर आता सीचं जर एक बघितलं आपण सीचं जर एकाच ठिकाणी आहे त्यानुसार देखील आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळत होता. तर बाकीचे देखील तुम्ही अशा जोड्या बघून ठेवा. बायनरी थेरी कोणाची आहे बायनरी थेरी आहे आपली लिटलटनची आहे. लिटलटनची बायनरी थेरी. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी कोणाची तर अल्फवेनची इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी. आता ह्या थेरीज काय आहेत त्याच्यावर डिटेल जाऊ नका. फक्त ही थेरी कोणी सांगितली एवढाच प्रश्न आयोगाने विचारले आहेत आणि तोच पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. बाकी कोणी काय सांगितलं किंवा ह्या थेरीमध्ये काय आहे एवढं डिटेल जाण्याची आपल्याला गरज नाही आहे आणि तेवढा आयोग विचारत देखील नाही आहे. आपल्याला नॉलेजपेक्षा मित्रांनो मार्क मिळून समोर जायचं आहे किंवा पोस्ट मिळवायची आहे. तर हाच आपला उद्देश असला पाहिजे. तर ह्या काही थेरीज इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही नोट करू शकता किंवा टेलिग्रामवरून तो चार्ट देखील डाउनलोड करू शकता. तर 5वा प्रश्न बघूयात आता. तर 4थ्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. 5वा प्रश्न बघूयात. डॅश डॅश हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. तर मानवी भूगोलाचे जनक कोण आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. तर हे सरळ मित्रांनो आपल्याला काय तर हे म्हणजे एक फॅक्ट आहे ते माहीत असणं गरजेचं होतं. वायडाल डी लाब्लाश हा त्याचे काय तर ते मानवी भूगोलाचे जनक आहेत. ह्युमन जिओग्राफीचे फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी. तर हे आहेत वायडाल डी लाब्लाचे. तर हेरोडोटस जे आहेत तर हे हेरोडोटस आपले हिस्ट्रीचे फादर आहेत. बघा फादर ऑफ हिस्ट्री कोणतं आहेत हेरोडोटस आहेत हे विचारू शकतात. हेरोडोटस फादर ऑफ हिस्ट्री. नंतर आपल्या फक्त त्यांनी असं विचारलं असतं फादर ऑफ जिओग्राफी तर इरेटोस्थनीस हे त्याचे काय तर हे फक्त जिओग्राफीचे फादर आहेत. पण यांनी काय फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी असं विचारलं आहे. त्याच्यामुळे काय तर विडाल डी लाब्लाश हे त्याचे काय ह्युमन जिओग्राफीचे फादर आहेत. मेन्सला देखील हा पॉईंट आहे राज्यसेवेच्या मेन्सला. तर तिथं देखील हा तुमचा कव्हर झालेला असेल. हेरोडोटस हे हिस्ट्रीचे फादर आहेत आणि मानवी भूगोलाचे विडाल डी लाब्लाश. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. आता बाकीचे देखील तुम्ही इथं बघू शकता. फादर ऑफ जिओग्राफी इरेटोस्थनीस आहे. फादर ऑफ फिजिकल जिओग्राफी अलेक्झांडर हम्बोल्ट. नंतर फादर ऑफ जिओमॉर्फॉलॉजी तर डेव्हिस आहेत. नंतर क्लायमेटॉलॉजीचे त्रिवार्थ. ओशनोग्राफीचे मॅथ्यू मौर्य. नंतर ह्युमन जिओग्राफी आता फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी तर हा देखील काही ठिकाणी त्यांनी आयोगाने उत्तर दिलेलं आहे. बघा रॅडझेल मेन्सला देखील हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर त्या ठिकाणी रॅडझेल असं उत्तर दिलेलं आहे. पण संबंधित प्रश्नामध्ये रॅडझेल असा पर्याय नव्हता ह्युमन जिओग्राफीसाठी.
तर त्या अनुषंगाने आपल्याला विडाल डी ला ब्लाश यासोबत जाणं गरजेचं होतं. या दोन्हीला देखील फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी म्हटलं जातं. फादर ऑफ पॉलिटिकल जिओग्राफीला देखील तेच पुन्हा रॅडझेल. फादर ऑफ मॉडर्न जिओग्राफी तर हम्बोल्ट आणि कार्ल रिटर हे पर्याय तिथं. आणि फादर ऑफ मॉडर्न ह्युमन जिओग्राफी इथं दिसत नसेल तुम्हाला ते बहुतेक. फादर ऑफ मॉडर्न ह्युमन जिओग्राफी तर ते कोणते आहेत, हम्बोल्ट आणि कार्ल रिटर. तर त्या अनुषंगाने आपल्याला इथं पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळत आहे, पर्याय क्रमांक 3. नंतर 6वा प्रश्न बघूयात. प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण. आता हे प्रवाहाचे प्रकार म्हणजे काय, तर आपली एखादी नदी वाहती आहे आणि त्याला एखादी अशी नदी मिळून जाते तर त्याला काय आपण कॉन्सिक्वेंट म्हणतो, कॉन्सिक्वेंट. किंवा एखादी नदी समुद्राला आता वाहत आली आहे आणि इकडं समुद्र आहे, तर ती समुद्राला जवळजवळ मिळण्या अगोदर काय होतं, इथं थोडंसं असा भरपूर सारे असतात ते डिस्ट्रीब्युटरीमध्ये, वितरिकामध्ये काय तर ती विभागली जाते. तर त्या देखील एक प्रवाहाचा प्रकार आहे तो. तर त्याला गुंफित प्रवाह असं म्हणतात. जो आपल्या समुद्राला मिळण्या अगोदर जी होती तर तिला गुंफित प्रवाह असं म्हणतात. आणि जरी तुम्हाला हे माहीत नसेल तरी काय करायचं मित्रांनो अशामध्ये, तर थोडंसं शब्दावर जायचं. ब्रेडेड म्हणजे काय तर आपल्याला वाटतं, ब्रेडेड म्हणजे काय तर असं थोडासा एक जाळं झालेलं असणार आहे समुद्राला मिळण्या अगोदर. तर त्यानुसार जर बघितलं आपण तर मेज ऑफ इंटरकनेक्टेड चॅनल्स हे त्याचं पर्याय मिळू शकतो. तर डी साठी 4 बघा कुठे, डी साठी 4. तर डी साठी 4 एकाच पर्यायामध्ये आहे बघा इथं. तर त्यानुसार पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतं आपल्याला. 6व्याचं मिळतं पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. 6व्याचं आहे 2. बाकीचे देखील आपण बघून घेऊ शकता. आता कॉन्सिक्वेंट म्हणजेच काय तर, किंवा अनुवर्ती, ही इंग्लिशमध्ये यासाठी बघितले मित्रांनो कारण मराठीत थोडेसे नाव कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं इथं. तर अनुवर्ती म्हणजेच काय तर ते मूळ उताराने नियंत्रित प्रवाह. आता समजा डोंगर असा आहे, ह्या डोंगराच्या उतारानं तो प्रवाह जर होत असेल तर त्याला अनुवर्ती म्हणतात. अनुवर्ती म्हणजे उतारानं बरोबर तशी नदी फ्लो होत आहे, त्याला अनुवर्ती म्हणतात. नंतर प्रत्यानुवर्ती म्हणजेच काय तर ते खडकाच्या नदीच्या विरुद्ध वाहने, प्रति किंवा प्रत्य म्हणू शकतात, ऑब्सिक्वेंट. तर खडकाच्या नदीच्या विरुद्ध वाहने. नंतर परावर्ती म्हणजेच काय तर ते दृश्यामधून दरी तयार होऊन प्रवाह वाहने किंवा स्ट्रीम डेव्हलप्स व्हॅली अक्रॉस आउटक्रॉप. तर हे ते सीचा आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजेच यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळत आहे. 6व्याचा आहे पर्याय क्रमांक 2. अशा जोड्यामध्ये काय करायचं मित्रांनो, जास्त ग्रुपडात जाण्यापेक्षा जो शब्द आपल्याला क्लिअर कट असा अर्थ सांगत आहे तर त्या शब्दाकडे आपला थोडासा विशेष भर असला पाहिजे. आता हा गुंफित प्रवाह, गुंफित बघितलं आपण, किंवा आपापसात जोडलेली व्यूहरचना, बाकीच्या कुठल्याही शब्दातून तुम्हाला तसा बोध होत नाही बघा. फक्त गुंफित प्रवाह म्हणजे काय तर आपापसात जोडलेली व्यूहरचना आहे, याच्यानुसारच आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह होतो. डी चा 4 एकाच ठिकाणी आहे, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 घेऊन जाणं हे क्रमप्राप्त होतं. तर 6व्याचा आहे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. 7वा प्रश्न बघूया आता. झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते. झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते. बरोबर आहे. झेलम ही सिंधू नदीची उपनदी आहे. आणि सतलज ही सिंधू नदीची दक्षिणेकडील उपनदी आहे, हे देखील बरोबर आहे. इथं जर बघितलं आपण चार्ट, याच्यावरती आयवाना कंबाईनला देखील प्रश्न विचारलेला होता याच्या अगोदर 2020च्या प्रिलिम्समध्ये विचारलेला आहे आय थिंक तो. तर आपण एक ट्रिक सांगितली होती बघा, सबेरा सीजे आहे, SBERA आता सबेरा सिजायची काय ट्रिक आहे, तर ह्या खालच्या नद्या ज्या आहेत तर त्या आपल्या भारताच्या नद्या आहेत आणि वरच्या नद्या ज्या आहेत त्या पाकिस्तानसाठी आपण सिंधू करारामध्ये वितरित केलेल्या आहेत किंवा त्यांचं आपण विभागणी केलेली आहे. तर ह्या सर्व काय तर ह्या इंदस नदी जी आपली इंदस नदीच्या काय ट्रिब्युटरी आहेत बघा. तर ही इंदस नदी आहे बघा इथं. ते सबेरा म्हणजे सतलज पहिली, नंतर बियास, रावी, चिनाब, झेलम आणि इंदस याचा क्रम देखील विचारला जातो, दक्षिणेकडून उत्तरेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर त्या अनुषंगाने देखील आपण सबेरा सीजे आहे म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम आहे तो, खालून वर जाताना सबेरा सीजे आहे असा क्रम आहे. तर बघा हे सर्व नद्या काय त्या इंदसच्या ट्रिब्युटरीज आहेत. आणि ही झेलम नदी जी आहे ती झेलम नदी आपल्या जम्मू काश्मीरमधून जाते बघा. तर जम्मू काश्मीरमध्येच उलर लेक आहे, त्या उलर सरोवरातून वाहते ती. त्यामुळं विधान ए देखील बरोबर आहे आणि बी देखील बरोबर आहे. पर्याय क्रमांक असं जर बघितलं आपल्याला, विधान ए आणि बी बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळत आहे. पर्याय क्रमांक 3. 8वा प्रश्न बघूयात. आता ह्या उलर सरोवराबद्दल जर बघितलं आपण तर हा लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक आहे बघा, म्हणजे गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे भारतातलं. आणि खाऱ्या पाण्याचं किंवा सॉल्ट वॉटरचं जर म्हटलं आपण, चिल्का सरोवर आहे बघा. चिल्का सरोवर ओडिसा राज्यात आहे ते. तर 7व्याचा आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. 8वा प्रश्न बघूयात. प्रवरा व कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर असे म्हणतात. बरोबर आहे. प्रवरा आणि कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगरांना हरिश्चंद्र डोंगर म्हणतात.
आता एवढा बारीक जर नद्या तुम्हाला माहीत नसेल किंवा हे डोंगर माहीत नसेल यात दोन नद्या दरम्यान आहे की नाही, तर अशा ठिकाणी विनाकारण त्याला चूक धरून चालायचं नाही मित्रांनो. तर असं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, काही तिने इन्फॉर्मेशन दिली तर बरोबर धरून चालायचं. आता सर्वच ठिकाणी तुमचं असं सेन्स किंवा असं लॉजिक 100% बरोबरच येईल याची काही शाश्वती नाही आहे, पण जास्तीत जास्त ठिकाणी बरोबर येतात, की तुम्ही स्वतः देखील हे फॉलो करून बघू शकता. नंतर बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते, हे देखील बरोबर आहे. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. तापी व गोदावरी नदी खोऱ्यादरम्यान सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग आहेत. तर तापी आणि गोदावरी आपल्याला बघा एक टिकचा शॉर्ट व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे. नसा तासा गोह भीमकृष्ण, नसा तासा गोह भीमकृष्ण, नर्मदा, सातपुडा, तापी, सातमाळा, अजिंठा, नंतर काय नसा तासा नंतर गोदावरी. आता बघितलं आपल्याला काय विचारलं त्यांनी, तर तापी आणि गोदावरी, तापी इथं आहे आणि गोदावरी इथं आहे, तिथं काय सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग आहेत. बरोबर आहे, सातमाळा आणि अजिंठा डोंगररांग आहेत, म्हणजे विधान सी देखील बरोबर आहे. त्यानुसार सर्व विधाने बरोबर आहेत. तर 8व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर. 8व्याचा आहे पर्याय क्रमांक 4. 9वा प्रश्न बघूयात आता. इथं काही वळ्या दिलेल्या आहेत. वळ्या म्हणजे जे काय फोल्ड असतात, फोल्ड आपल्याला माहीत असेल. समजा आपण सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण चटई अंथरलेली आहे, तर चटई अंथरल्यानंतर अशी थोडीशी गोळा होती बघा. तर गोळा झाल्यानंतर जी काही अशी वळी किंवा फोल्ड पडते, तर त्याच प्रकारे पृथ्वीच्या पृष्ठभागाला देखील तशा वळ्या पडतात किंवा तशा फोल्ड होत असतात. आपली जी काही आपला जो काही हिमालय आहे, तर हिमालय हे त्याचंच एक उदाहरण आहे. काय आपला पृथ्वीचा पृष्ठभाग हा एकमेकाला टच झाल्यानंतर समोर त्यांना जागा सापडत नाही सरकण्यासाठी, तर ते काय होतात मग फोल्ड होतात किंवा असा एक पर्वतासारखा भाग तिथे तयार होतो. तर तसे फोल्ड दिलेले आहेत तिथं आणि ते त्यांचं एक्सप्लेनेशन विचारलेलं आहे. मोनोक्लिनल फोल्ड म्हणजे काय, तर आयसोक्लिनल फोल्ड म्हणजे कसा. तर इथं मित्रांनो थोडंसं आपल्याला नॉलेजपेक्षा मला वाटतं कॉमन सेन्स किंवा आपल्या शब्दाची फोड करून आपल्याला तो प्रश्न सोडवणं गरजेचं होतं. आता मोनो म्हणजे आपल्याला एवढा तर कॉमन सेन्स लागतोय, मोनो म्हणजे सिंगल असणार आहे. आपण सायन्समध्ये देखील अभ्यासतो मोनो कॉटिलिडॉन, डायकॉटिलिडॉन. तर मोनो म्हणजे सिंगल. आता सिंगल म्हणजे कुठं, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आणि 3 मध्ये सांगितलेलं आहे 1 1. बाकी बोथ आणि बोथ सांगितलेलं इथं. तर फक्त ए साठी आपल्याला काय 2 किंवा 3 पैकी असणार आहे. ए साठी 2 किंवा 3 कुठे मिळतात, तर ह्या दोन्हीमध्येच मिळतात आपल्याला. ए साठी 2, ए साठी 3. त्यानुसार बघायचं आहे आपल्याला. आता आयसोमध्ये काय असतं, तर 2 असतात. आयसोमध्ये बोथ असतात, म्हणजे सी साठी 1 किंवा 4 असणार आहे. सी साठी 1 किंवा 4, तर दोन्ही आपल्याला इथंच मिळतात. म्हणजे आपल्याला काय, तर पर्याय हा 2 किंवा 3 पैकीच आपला उत्तर असणार आहे. आता जरी समजा तुम्हाला पुढे हा प्रश्न सुटला नाही, तरी देखील आपल्या इथं काहीतरी दोन्हीपैकी एक उत्तर टिक करणं गरजेचं आहे आणि त्या उत्तरासोबत जाणं गरजेचं आहे. कारण तर 50% तुमचे चान्सेस असतात ते उत्तर बरोबर येण्याचे. तसं जर बघितलं आपण, तर ह्याचा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच काय तर बघितलं आपण, तर हे मोनोक्लिनल फोल्ड म्हणजे काय तर असतो तो 1 लिंब इन्क्लाइड अँड दी अदर परपेंडिक्युलर. तर मराठीमध्ये देखील बघू शकता तुम्ही, एक भुजा मंद व दुसरी लंबवत असते, मोनोक्लिनल फोल्ड. आयसोक्लिनल फोल्डमध्ये काय होतं, तर बोथ लिम्स पॅरल बट इन्क्लाइन टू वन साईड, म्हणजे दोन्ही काही एकमेकाला असे पॅरल असतात, पण एका साईडला असे त्या झुकलेल्या असतात. एक भुजा दुसऱ्या भुजावर उलटलेली असते असं म्हणता येईल तिला. नंतर सीचं जर बघितलं आपण, रिकम्बंट म्हणजे काय, तर बोथ लिम्स पॅरल टू इच अदर अँड दी ग्राउंड. आणि ओव्हरटर्न म्हणजे काय, तर ओव्हरटर्न म्हणजे 1 लिम्ब टर्न ओव्हर दी अदर लिम्ब. त्यानुसार पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतोय. थोडंसं किचकट वाटू शकतं मित्रांनो, पण राज्यसेवेसारख्या एक्झाममध्ये आपल्याला तसा वेळ पुरेसा असतो, त्याच्यामुळे आपल्याला लॉजिक किंवा असे काही कॉमन सेन्स लावण्यासाठी तिथं वेळ देखील पुरेसा असल्यामुळं अशा प्रश्न नक्कीच तिथं सॉल्व्ह होऊ शकतात. तर शब्दाचे फोड करत चला मित्रांनो, नक्कीच प्रश्न सॉल्व्ह होतो. असं जर बघितलं आपण, तर पाठ करून हे कोणी जाऊ शकत नाही मोनोक्लिनल फोल्ड काय आहे, आयसोक्लिनल फोल्ड काय आहे. तर त्यामुळं काय अशा शब्दाची फोड करायची. तर संबंधित 9व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत. आता हे भाबर आपल्याला इथं बघा, आपण यांचा क्रम जर बघितला आपण, भाबर, तराई, भांगर आणि नंतर असतो आपला खादर. म्हणजेच काय, तर आता हे हिमालय आहे. थोड्याशा झूम करूयात. आता बघा हा हिमालय आहे. आता हिमालय आहे, तर हिमालयाच्या नंतर काय होतं, इथं थोडेसे मोठे मोठे दगडगोटे असणार आहेत. त्याच्यानंतर काय, तराई रिजन म्हणजे काय, तिथं यांच्या म्हणजे इथून नदीची जी काय सुरुवात होते, नंतर सुरुवातीला मोठे मोठे दगड, नंतर बारीक बारीक छोटे छोटे दगड, नंतर इथं काय प्रकारची माती असणार आहे. मातीनंतर पुन्हा काय बांगर, म्हणजे ही नदी वाहताना काय अगोदर थोडी मोठ्या प्रमाणात वाहत होती, पण आता पाण्याचं प्रमाण कमी झालं, त्याच्यामुळे इथं काहीतरी जुनं नदीचं खोरं म्हणता येईल बांगर म्हणजे.
आणि खादर म्हणजे सध्याचं जे काही नदीचं खोरं आहे तर ते खादरमध्ये म्हणता येईल. तर भाभरमध्ये थोडेसे मोठे मोठे दगड असतात आणि इथं नद्या लुप्त पावतात, म्हणजे लुप्त होतात. इथं कारण काय होतं, तर ह्या दगडामध्ये पाणी कुठून जाते तेच दिसत नाही, तर तिथं काय नदी लुप्त झाली असं म्हटलं जातं. आणि पुन्हा ती रिअपिअर होती किंवा पुन्हा दृष्टीस पडते, तर ती तराई भागामध्ये पडते. तराई भाग हा सुपीक भाग आहे. तराई भाग तिथे शेती चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते. नंतर बांगर हा काय तर नदीचं जुनं खोरं असतं आणि खादर हे नवीन खोरं असतं नदीचं. तर त्यानुसार लक्षात ठेवू शकता आपण हे. आता याच्याबद्दल काय भाबरबद्दल त्यांनी आपल्याला विधानं विचारलेली आहेत, तर बघूयात काय काय विधानं दिलेली आहेत त्यांनी. तर भाबर मैदानाबाबत सर्व बरोबर आहेत. कोणते कोणती, तर सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. तर आता सांगितलं बघा, छोट्या नद्या कशा अदृश्य होतात, तर ते दगडामध्ये पाणी कुठं गायब होऊन जातं ते दिसत नाही, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. भाबरपट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे, तर भाबरपट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे तर बिलकुल चुकीचं आहे हे. कारण दगडगोटे असतात एवढे मोठे, तर तिथं काय शेती करणं किंवा मातीच अवेलेबल नसते, त्याच्यामुळे शेती करणं तिथं अवघड असतं, त्याच्यामुळे ते उपयुक्त नसतात. भाबरपट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत, तर हे देखील बरोबर आहे, पशुपालन करणारे असतात. त्यानुसार ए आणि सी हे विधानं बरोबर आहेत. 10व्याच्या मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक त्यानुसार 3 इथं योग्य उत्तर. पिकांसाठी उपयुक्त कोणता रिजन आहे, तर तराई रिजन आहे पिकांसाठी उपयुक्त. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळत आहे. तर पुढील प्रश्न, आता याचा क्रम देखील विचारला जातो बघा बऱ्याचदा. भाबर, तराई, नंतर भांगर आणि नंतर खादर. तर भाबर, तराई, भांगर, खादर याला आपण भात भंगार खातो असं देखील लक्षात ठेवू शकतो. भात म्हणजे काय तर भाबर, म्हणजे काय तराई, भंगार म्हणजे भांगर म्हणता येईल त्याला आपलं भांगर, आणि खा म्हणजे काय खातो किंवा खादर, भात भंगार खातो. तर त्यानुसार 10व्याच्या मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. थोडंसं फास्ट घेऊयात मित्रांनो, खूपच स्लो होत आहे. तर महाराष्ट्राच्या संदर्भातील विधाने पहा. मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या नाही, तर बिलकुल चुकीचं आहे. मृदाधूप ही शेतीपुढील गंभीर समस्या आहेच. तर लगेच बघायचं, अशा प्रश्नामध्ये काय करायचं, लगेच खाली पर्यायाकडे जाऊन बघायचं किती पर्याय आपले इलिमिनेट होतात. हे चुकीचं आहे, सबसेल चुकीचं आहे. हे कॉमन सेन्स किंवा कोणालाही हे कळून जाईल. तर विधान ए बरोबर आहे चूक, विधान ए बरोबर आहे चूक, विधान ए, बी आणि सी बरोबर नाहीत. तर खालची विधानं माहीत नाहीत आपल्याला, त्याच्यामुळे खालची विधानं वाचून घेऊयात. नदीपूर, जंगलतोड आणि अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते, बरोबर आहे. म्हणजे बी विधान चुकीचं आहे का, तर नाही, तर हे चुकीचं आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. आणि अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत, हे देखील बरोबर आहे. तर त्यानुसार 11व्याच्या मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. जरी हे आपल्याला माहिती येत नसेल, तर आपण सर्व गावाकडील मुलं आहेत मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे सिंचनामुळे कसं जमिनीला असं थोडंसं पांढरटपणा येतं जमिनीला वरती जास्त पाणी दिल्यामुळं. तर ते काय होतं, एक प्रकारे जमिनी क्षारयुक्त होतात आणि मृदाची धूप कशी होते देखील आपल्याला माहितीच आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे 11व्याचा. नंतर 12वा प्रश्न बघूयात. राखीव जीवावरण किंवा जीवमंडल म्हणजे त्याला बायोस्फिअर म्हणता येईल. बायोस्फिअर रिझर्व्ह जो असतो त्याच्यानुसार सीमांकित करतात, डॅशनुसार सीमांकित करतात. म्हणजे त्याचा भाग कसा असतो, तर आतमधला कोणताही भाग जर असेल तर त्याला कोर झोन म्हणतात बघा. कोर झोन म्हणजे किंवा कोर एरिया म्हणजे काय, तर इथं त्याचं एक प्रकारे रिझर्व्ह जो असतो त्याच्यामध्ये काय कुठल्याही ह्युमन ॲक्टिव्हिटी अलाउड नसतात. म्हणजे माणसांना तिथे एक प्रकारे एंट्रीच नसते तिथं, तो जास्त संरक्षित क्षेत्र असतं ते. त्याच्यानंतर बफर झोन असतो, नंतर ट्रान्झिशन झोन असतो. आधी कोणता, कोर, नंतर असतो बघा हे बफर आणि नंतर ट्रान्झिशन. बफर म्हणजे काय तर दोन भागाला जोडणारा बफर, आणि ट्रान्झिशन म्हणजे काय शेवटचा. ट्रान्झिशन म्हणजे काय तर तिथं माणसांची ये जा असते किंवा बऱ्यापैकी शेती वगैरे किंवा जनावरांना चारण्यासाठी इथं परवानगी असते. तर त्या कोर एरिया, बफर झोन आणि नंतर ट्रान्झिशन झोन, तर अशा प्रकारचं इथं ह्याचं डिस्ट्रीब्युशन असतं. त्यानुसार जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळतो आपल्याला कोर झोन, बफर झोन आणि ट्रान्झिशन झोन. कोर, बफर आणि ट्रान्झिशन. तर 12वीचा आहे पर्याय क्रमांक 1. तर कोर झोनमध्ये बघितलं आपण तिथं काही माणसं अलाउडच नसतात, माणसांना जाण्यासाठी किंवा जनावरांना चरण्यासाठी किंवा शेती करण्यासाठी तिथं अलाउड नसतं. बफर झोन हा ट्रान्झिशन झोन आणि कोर झोन यांना जोडणार असतो, मग तिथं काही ॲक्टिव्हिटी ह्या अलाउड असतात. नंतर ट्रान्झिशन झोनमध्ये हा एक प्रकारे काय तर वसाहती वगैरे असतात तिथं, म्हणजे ह्युमन सेटलमेंट देखील असू शकते, त्यानुसार ट्रान्झिशन झोन असतो. तर 12च्या मध्ये पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणजे काय मित्रांनो, तर समजा एखादं संरक्षित क्षेत्र आहे, एखादं वन आहे समजा, तर किंवा एखादा नैसर्गिक पार्क आहे, आपलं नॅचरल रिझर्व्ह असेल एखादा, तर त्या नॅचरल रिझर्व्हमध्ये असं काही क्रायटेरिया ठरवून दिले जातात की कोणत्या भागामध्ये तुम्ही शेती करू शकता किंवा जनावरांना तिथं चरण्यासाठी परवानगी असते. तर त्यानुसार याचं वर्गीकरण केलेलं असतं.
तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघूयात. आता धरण नद्या आणि कोणत्या राज्यात आहे ते विचारलं आहे त्यांनी. तर आपण बघितलं शिवसमुद्रम हे कावेरी नदीवर आहे. ते कोणत्या राज्यात आहे ते कर्नाटकमध्ये आहे. शिवसमुद्रम कावेरी कर्नाटक. तर सीचं जर बघितलं आपण तर सी म्हणजे शिवसमुद्रम कावेरी नदी आणि कावेरी नदी कुठं कर्नाटकमध्ये. तर C1 आणि 4 C1 4 कुठे मिळतो पर्याय क्रमांक 1 मध्येच मिळतोय. त्यानुसार 13व्या मध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. शिवसमुद्रम कोणत्या नदीवर कावेरी नदीवर आहे कर्नाटकमध्ये. शिवसमुद्रम कावेरी नदीवर कर्नाटकमध्ये. यातील तुम्हाला जो काही माहीत असेल ना तर त्यानुसार जाऊ शकत होतो तुम्ही. आता टिहरी धरण कुठे टिहरी धरण हे भागीरथी नदीवर आहे. टिहरी धरण भागीरथी नदीवर आहे. म्हणजे ए सोबत 2 हवा आहे. ए सोबत 2 दिलेला आहे का ए सोबत 4 दिला म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. टिहरी धरण आपलं भागीरथी नदीवर आहे आणि भागीरथी नदी कोणत्या राज्यात आहे तर भागीरथी नदी ते आपल्या उत्तराखंड राज्यामध्ये. भागीरथी उत्तराखंडमध्ये. वेगळा कलर घेऊया त्याला आपण. भागीरथी ते आपली उत्तराखंडमध्ये. भागीरथी उत्तराखंडमध्ये. नंतर येते दुलहस्ती कुठे आहे. दुलहस्ती ते आपल्या चिनाब नदीवर. दुलहस्ती चिनाब नदीवर आणि चिनाब कुठे आहे तर आपल्या जम्मू काश्मीरमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये चिनाब. नंतर राणा प्रताप सागर आहे आपल्या चंबळ नदीवर आणि चंबळ नदी कुठे आहे तर राजस्थानमध्ये. म्हणजे D3 आणि 2 पाहिजे. डी साठी 3 कुठे आहे बघा डी साठी 3 तर हे देखील चुकीचं आहे. अशी जोडीच नाही आहे त्याच्यामुळे एकच जोडी अवेलेबल आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 1 इथे त्यानुसार योग्य उत्तर मिळत आहे. नंतर पुढील प्रश्नाकडे जाऊयात आता. 14वा प्रश्न बघूयात. आता आपण 13वा प्रश्न बघितलेला आहे. 14वा प्रश्न बघूयात. आता इथं काय जोड्या लावायला दिलेले आहे त्यांनी. घुमटाकार पठार, ज्वालामुखी पठार, सोपानकार पठार आणि गिरिपाद पठार. इंग्लिशमध्ये बघूयात त्याला पुन्हा. डोम शेप्ड प्लॅटो, व्होल्कॅनिक प्लॅटो, स्टेप लाईक प्लॅटो. आता बाकीचे जरी माहीत नसेल तर आपल्याला व्होल्कॅनिक प्लॅटो तर नक्कीच माहीत असावा. व्होल्कॅनिक प्लॅटो म्हणजे आपला दख्खनचा प्लॅटो आहे. व्होल्कॅनिक प्लॅटो दख्खनचा प्लॅटो म्हणजे कोणता डेक्कन प्लॅटो. व्होल्कॅनिक डेक्कन. म्हणजे बी साठी 1 बघा. बी साठी 1 कुठं आहे. बी साठी 1 तर एकाच पर्यायामध्ये असा आहे बी साठी 1. त्यानुसार पर्याय क्रमांक 14चा 1 आपल्याला 3 इथं योग्य उत्तर मिळत आहे. आता बाकीचे जरी माहीत नसेल तर एका पर्यायावरून आपल्याला उत्तर मिळत आहे आणि जोड्या लावायचा प्रश्न त्याच्यामुळे हा एक हक्काचा मार्क असतो आपला मित्रांनो. तर 14व्या मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. आता डोम शेप्ड प्लॅटो कोणता आहे. डोम शेप्ड तर छोटा नागपूर प्लॅटो आहे डोम शेप्डचा. नंतर व्होल्कॅनिक प्लॅटो आपला डेक्कन प्लॅटो आहे. आपण ज्या महाराष्ट्राच्या प्लॅटोवर आहे तर तो डेक्कनचा प्लॅटो आहे. नंतर स्टेप लाईक प्लॅटो कोणता आहे तर तो आहे विंध्यन प्लॅटो स्टेप लाईक. आणि पिडमोंट कोणता आहे तर ते शिलाँग प्लॅटो किंवा पठार. तर 14व्या मिळतं आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. आता आत्ताच झालेली कंबाईनची प्रिलिम जी आहे त्याच्यामध्ये देखील एक म्हणजे रायलसीमा हा कर्नाटका पठाराच्या कोणत्या बाजूला आहे असं विचारलं होतं त्यांनी. पण आयोगाने त्यांना उत्तरेला दिलेलं आहे असं. पण ते सेकंड केमध्ये चेंज होऊन येईल पुन्हा. आणि पूर्व दिशेला आहे असं त्याचं योग्य उत्तर राहील. कारण रायलसीमा हा आंध्र आणि तेलंगणाच्या या भागामध्ये आहे रायलसीमा. आणि कर्नाटक प्लॅटो इथे आहे बघा. म्हणजे हा कर्नाटक प्लॅटो आहे. तर हा कर्नाटक प्लॅटो आहे आणि त्यामुळे काय पूर्वेलाच येत आहे तो. तर याचं देखील तुम्ही लोकेशन घेऊ शकता. याच्या अगोदर आयोगाने मालवा प्लॅटो नंतर बुंदेलखंड प्लॅटो याच्याबद्दल देखील प्रश्न विचारलेले आहेत. बाकीचे तुम्ही बघून घेऊ शकता. शिलाँग प्लॅटो इथं आहे. नंतर छोटा नागपूर आहे इथं. नंतर बागेलखंड डेक्कन प्लॅटो आहे आपला हा डेक्कन प्लॅटो तेलंगणा प्लॅटो. तर संबंधित 14व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर होतं. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 15वा प्रश्न. खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. बघूयात. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न होते. बरोबर आहे. रेखावृत्त म्हणजे काय तर ते आपली असं पृथ्वी आहे तर ही जे काही उभ्या रेषा असणार आहे त्याच्या लॉन्जिट्यूडमुळे काय होतं आहे म्हणजे प्रत्येक लॉन्जिट्यूडला काय तर वेळ ही वेगवेगळी असणार आहे. कारण पृथ्वी ही फिरत असते. त्याच्यामुळं समजा इथं सूर्य आहे तर याचा जो काही प्रकाश पडणार आहे तो समोरच्या भागावर पडणार आहे. इकडे काय अंधार असणार आहे. त्याच्यामुळे काय वेळ ही वेगवेगळी असणार आहे. तर परिवलनामुळे काय होते प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळी भिन्न असते. बरोबर आहे. स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. आता अमेरिकेत 12 वाजले तिकडं 4 वाजलेत तर असं काय कन्व्हर्सेशन जर करायचं म्हटलं तर ते ताळमेळ होणार नाही. तर त्यासाठी काहीतरी एक प्रमाण वेळ पद्धती त्यांनी फिक्स केलेली आहे स्टँडर्ड टाईम सिस्टम. तर तीच यासाठी वापरली जाते. हे देखील विधान बरोबर आहे. तर त्यानुसार 15व्याचं आपल्याला दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर असं स्टेटमेंट जर घेतलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मिळतात. 15व्याचं आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. नंतर 16वा प्रश्न बघूयात. भारतात खालीलपैकी कोणता हॉटस्पॉट प्रदेश जैवविविधतेला आपत्ती चिन्ह असल्याच्या संदर्भात धोका असलेला आहे. आता
इन इंडिया व्हिच ऑफ द फॉलोइंग हॅज बिकम हॉटस्पॉट विथ रेफरन्स टू थ्रेट्स टू बायोडायव्हर्सिटी. तर कोणता भाग आहे असा, तर तो आहे आपला नॉर्थ ईस्टर्न इंडिया. इथं जर पश्चिम घाट जर असतात तो देखील आपण घेऊन गेलो असतो, पण इथं वेस्टर्न इंडिया दिलेला आहे त्यांनी. इथं जर वेस्टर्न घाट जर दिला असतं तर तो देखील झाला असता वेस्टर्न घाट, पण इथं काय त्यांनी नॉर्थ ईस्टर्न इंडिया दिलेला आहे, त्याच्यामुळे नॉर्थ ईस्टर्न इंडिया ही त्याचं योग्य उत्तर असणार आहे. हॉटस्पॉट आहे आपला तो एक. आता हॉटस्पॉट कोणकोणते आहेत आपले, आता हे नॉर्थ ईस्टर्न इंडिया बघा, हा नॉर्थ ईस्टर्न इंडिया. आता हे नॉर्थ वेस्टर्न इंडिया नाही आहे, नॉर्थ वेस्टर्न जर हिमालय जर असतं ते तर आपण घेऊन गेलो असतो. हे 3 हॉटस्पॉट दिसतात आपल्याला, आणि चौथा हॉटस्पॉट हे येत आहे सुंदालँड म्हणून. इथं 4 हॉटस्पॉट दिले आहेत बघा तुम्हाला, द हिमालया, इंडो बर्मा प्लॅटू, नंतर द वेस्टर्न घाट्स आणि सुंदालँड. हा वेस्टर्न हिमालया, नंतर हा नॉर्थ ईस्टर्न इंडिया, नंतर आपला वेस्टर्न घाट आणि सुंदालँड. हे इथं सुंदालँड आहे, अंदमान निकोबारच्या जवळ सुंदालँड आहे. तर हे 4 प्रकारचे आपले हॉटस्पॉट आहेत, त्यापैकीच एक नॉर्थ ईस्टर्न इंडिया हा देखील आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 17वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी प्रवाळ रंगांची वैशिष्ट्ये कोणती. प्रवाळ रंगा म्हणजे कोणत्या, तर कोरल रीफ. तर कोरल रीफचे कोणते वैशिष्ट्य आहेत, हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव समूह आहे. हे अतिजैव इंधन म्हणजे बायोमास उत्पादक आहेत. हे वनस्पती व प्राणीजन्य श्रीमंत विविधता आहेत. बरोबर आहे. श्रीमंत विविधता म्हणजे काय, इट इज अ रिच फ्लोरल अँड फौना डायव्हर्सिटी. यात फ्लोरा आणि फौना असतात ह्या कोरल रीफमध्ये. नंतर हे पाण्याखालील उष्णकटिबंधीय पारिस्थितिकी तंत्र आहे. इंग्लिशमध्ये बघूयात. दीज आर शॅलो वॉटर ट्रॉपिकल इकोसिस्टम्स. इथं काय सर्व विधाने पॉझिटिव्ह सांगतात, त्याच्यामुळे सर्व विधाने बरोबर आहेत, वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर आहे. ही सर्व त्याचे काय कोरल रीफची वैशिष्ट्ये आहेत. काय तर ओल्डेस्ट लिव्हिंग कम्युनिटीज आहेत ह्या पृथ्वीवरच्या, हाय बायोमास प्रोड्युसर आहेत त्या, आणि फ्लोरा आणि फौनल डायव्हर्सिटी मिळते त्यांच्यामध्ये. नंतर एक आहे तर शॅलो वॉटर म्हणजे काय, उष्णकटिबंधीय परिस्थितिकी तंत्र आहे ते पाण्याखालील. शॅलो वॉटर ट्रॉपिकल इकोसिस्टम आहे ती. तर त्यानुसार वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळत आहे. 18वा प्रश्न बघूयात. अल्फा बीटा व गॅमा विविधता म्हणजे काय. तर अल्फा बीटा आणि गॅमा हे आपण एन्व्हायरमेंटमध्ये देखील वाचलेलं असेल. आता हे म्हणजे काय, तर हिचं उत्तर काहीतरी एकच असणार आहे, त्याच्यामुळे 2 वाले एलिमिनेट करा. म्हणजे काय तर सजीवांची श्रीमंती असेल. आता पहिला जर पर्याय बघितला आपण ए आणि बी, सजीवांची श्रीमंती आणि सिम्पसन विविधता सूची, असं 2 सोबत असणं शक्य आहे का ते. अल्फा बीटा आणि गॅमा काय आहे, डायव्हर्सिटी म्हणजे काय आहे ते. तर खालीलपैकी काहीतरी एकच असणार आहे, त्यानुसार आपल्याला फक्त सी किंवा फक्त बी पैकी बघायचं आहे. सिम्पसनची विविधता सूची आहे की विविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण आहे ते. तर सर्वसमावेशक असं 18व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3, म्हणजेच जैव विविधता मोजण्याचे भौगोलिक प्रमाण आहे ते. अल्फा डायव्हर्सिटी, बीटा डायव्हर्सिटी, गॅमा डायव्हर्सिटी. आता ह्या काय आहे ते एवढं डिटेल जाण्याची गरज नाही आहे, तरी देखील आपण जर वरवर बघायचं जर ठरलं तर अल्फा डायव्हर्सिटी म्हणजेच काय तर एकाच स्पेसिसमध्ये त्या किती प्रमाणात आहेत, नंतर एखाद्या फॉरेस्टमध्ये त्या किती प्रकारच्या स्पेसिस आहेत. तर अशा प्रकारचे इथं त्यांचं बायोडायव्हर्सिटी मोजली जाते अल्फा बीटा आणि गॅमामध्ये. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, तर फॉर मेजरिंग बायोडायव्हर्सिटी ओव्हर जिओग्राफिकल स्केल, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं योग्य असणार आहे. 19वा प्रश्न बघूयात. राज्य आणि तिथले अभयारण्य विचारले त्यांनी आपल्याला. आता प्रथम आपल्याला महाराष्ट्रातलं तर माहीत असावं, महाराष्ट्रात कोणतं आहे आपलं, राधानगरी, कोल्हापूरमध्ये राधानगरी. तर त्यानुसार बघा बी साठी 1 मिळतंय का उत्तर आपल्याला. बी साठी 1 म्हणजे काय, तर पर्याय क्रमांक 1 इलिमिनेट झाला आणि पर्याय क्रमांक 2 इलिमिनेट झालेला आहे. आता ह्या 2 पर्यायामध्ये आपल्याला 1 उत्तर मिळत आहे बी साठी. आता बाकीचे देखील आपण बघून घेऊयात. आता गोवामध्ये कोणतं, तर भगवान महावीर सापडतं. भगवान महावीर, गोवामध्ये भगवान महावीर. म्हणजे डी साठी 2 तर पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळत आहे. तर त्यानुसार 19चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. आणि जरी तुम्हाला माहीत नसेल गोव्यामध्ये भगवान महावीर हे अभयारण्य आहे, तरी थोडंसं लॉजिक लावायचं. किंवा पश्चिम बंगालमध्ये असं भगवान महावीर नावाचं आपण कुठलं अभयारण्य वाचलेलं आहे का, काहीतरी कॉमन सेन्स लागतो का तिकडं. किंवा महावीरांचं तिकडं काही काम आहे का, किंवा जैन धर्माचा किती प्रसार झालेला आहे तिकडं, याच्यानुसार आपण एक थोडासा कॉमन सेन्स लावू शकतो. किंवा त्या भागात इतर अभयारण्याचे नाव कसे ठेवलेले आहेत त्यानुसार एक आपण तिथे सेन्स लावू शकत होतो. तर 19चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. तर आंध्र प्रदेशमध्ये कोणतं आहे, तर ते आहे पुलिकत. हे पुलिकत सरोवर देखील आपल्याला माहीत असावं, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या बाँड्रीवर आहे. आंध्र प्रदेशमध्ये आहे पुलिकत. महाराष्ट्रामध्ये कोणतं, राधानगरी. नंतर पश्चिम बंगालमध्ये आहे आपलं जलदापारा. नंतर गोवामध्ये आहे कोणतं, भगवान महावीर. त्यानुसार 19चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर 20वा प्रश्न बघूयात. रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो.
20चा बघूयात. रासायनिक पर्यावरणात खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो? तर इथं तापमान व माती, जल व माती, वनस्पती व जल, मानवी क्रिया व जैव घटक. 20 जर बघितलं आपल्याला तर या म्हणजे आयोगानं अगोदर उत्तर वेगळं दिलेलं होतं, पण सेकंड कीमध्ये याचं पुन्हा चेंज केलेलं आहे आणि यापैकी नाही असं त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. याच्यामुळं वरीलपैकी कोणत्याही घटकाचा रासायनिक पर्यावरणात समावेश होत नाही. आता रासायनिक पर्यावरणामध्ये समावेश कशाचा होऊ शकतो? तर ऑक्सिजन आहे, नंतर pH असेल किंवा केमिकल किंवा न्यूट्रियंट्स, सॅलिनिटी. तर असे जे काही थोडेसे केमिस्ट्री रिलेटेड टॉपिक्स आहेत किंवा घटक आहेत ते त्यांचा समावेश या रासायनिक पर्यावरणामध्ये होऊ शकतो. तर या सर्वांचा समावेश रासायनिक पर्यावरणामध्ये होत नाही. त्यानुसार पर्याय क्रमांक 4 इथं योग्य. कोणते भुरुपे तयार होतात असा प्रश्न आहे. समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणते भुरुपे निर्माण होतात? तर त्यातले भुरुपे कोणते निर्माण होतात? तर ते समुद्रकडा, आखात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा आणि समुद्र तटीय स्तंभ. पर्याय क्रमांक 1 मधले इथं योग्य आहेत. तर याच्यामध्ये एक इलिमिनेट करण्यासारखं तुम्हाला एक ऑप्शन होतं बघा. लगून तुम्ही बघितला असताना हा लगून इथं आहे, थर्डमध्ये पण लगून आहे आणि फोर्थमध्ये पण लगून आहे. हा लगून हा डिपॉझिशनल लँडफॉर्म आहे. तर डिपॉझिशनल लँडफॉर्म इथं आपल्याला काय विचारलं त्यांनी? तर इरोजनल लँडफॉर्म विचारलेलं आहे. त्याच्यामुळं 2, 3 आणि 4 देखील इथं रद्द होतात आणि पर्याय क्रमांक 1च आपल्याकडे शिल्लक राहतो. सी क्लिप, बे, सी केव्ज आणि सी स्टॅक्स. इंग्लिशमध्ये बघू शकता तुम्ही. इथं संबंधित एक इमेजमध्ये मी इथे चार्ट दिलेला आहे बघा तुम्हाला. इथे दिसणार नाही तुम्हाला तेवढा मी तो टेलिग्रामवरती तुम्हाला शेअर करेल. आणि हा तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर व्हिडिओ बनवणं मला देखील शक्य नाही आहे आणि ते योग्य देखील नाही आहे. एखादी अशी न्यूज असेल किंवा असा एखादा चार्ट असेल तर तुम्ही तो टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की टेलिग्रामचे चॅनल जॉईन करा. तर हा NCERTमधील जेवढे काही लँडफॉर्म होते बघा, 11वीचे NCERT आहे तर त्याच्यामधील हे लँडफॉर्म आहेत. हे रनिंग वॉटर जे आहे, नंतर ग्राउंड वॉटर आहे, ग्लेशियर्स म्हणजे हिमनदी आहे, विंड्स वाऱ्यामुळे कोणते कोणते लँडफॉर्म म्हणजे हे इरोजनल आहेत आणि हे डिपॉझिशनल म्हणजे काही बाहेरचा घटक त्याच्यामुळे जमा झाल्यामुळे ते भुरुपे तयार होतात. नंतर हा वेव्ज, आता ज्या संबंधित प्रश्नामध्ये विचारला आहे तो वेव्ज आणि करंटमुळे तयार होणारे लँडफॉर्म आहेत. तर हे देखील तुम्ही इथं बघू शकता. याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तुम्ही इथं. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण आता. 16व्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर. 17वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी शहरांचा कोणता समूह स्वर्णिम चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने जोडलेला आहे? स्वर्णिम चतुर्भुज जो आहे तो दिसतो बघा आपल्याला इथं. स्वर्णिम चतुर्भुज हा निळ्या लाईनने डॉट केलेला एक प्रकारे नॅशनल हायवे म्हणता येईल त्याला आपल्याला. गोल्डन क्वाड्रिलॅटरल नॅशनल हायवे येतो. तर त्यांनी कोणत्या कोणत्या शहरांना जोडलेला आहे? इथं दिसते आपल्याला दिल्लीवरून निघलेला आहे, इथं कोलकाता आहे, इथं चेन्नई आहे, नंतर इथं सोबतच दिलेला आहे तो पुन्हा बेंगलोर आहे, इथं मुंबईला पण देखील गेलेला आहे तो. तर यानुसार आपण ते बघू शकतो. तर या संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक जे आहे बेंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि आग्रा. इथं आग्रा जो आहे इथं दिल्लीचं थोडंसं खाली आला की इथं आग्रा लागतो आपल्याला. तर तो आहे पर्याय क्रमांक 2. 17चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. तर संबंधित प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात आपण आता. 18वा प्रश्न बघूयात. जोड्या जुळवा, प्रदेश आणि वाऱ्याचे नाव हा आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. मागच्या प्रश्नामध्ये काहीतरी कन्फ्युजन झालं. 17व्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे तो. 18वा प्रश्न बघूयात. 18व्या प्रश्नाचा आहे सहारा वाळवंट आणि प्रदेश आणि वाऱ्याचे नाव दिलेले त्यांनी. सहारा वाळवंट. आता सहारा वाळवंटामध्ये तुम्ही बघितलं तर सिरक्को आणि खामसिन हे दोन्ही देखील तिथेच आढळतात. सिरक्को नंतर हा पुढे समजा हा सहारा वाळवंट आहे, हा इथून सिरक्को पुढे इथं जातो, इथं युरोपियन कंट्रीमध्ये जातो तो. ग्रीसमध्ये देखील त्याचा आपल्याला दिसून येतो सिरक्को. त्याच्यामुळे सहाराचं म्हणजे एसाठी आपल्याला 3 किंवा 4, 3 आणि 4 पाहिजेत आपल्याला. म्हणजे एसाठी बघा 3 आणि 4 कुठे मिळतात बघा. 3 तर नाहीच, फक्त 4 मिळतोय म्हणजे पर्याय क्रमांक 2. सहारा वाळवंटामध्ये काय आहे तर खामसिन आहे. खामसिन सहारा वाळवंट. कारण हे दोन्ही सिरक्को आणि खामसिन जे आहेत सहारा वाळवंटात सापडतात म्हणजे आढळून येतात. आणि सिरक्को याचाच पुढे रूपांतर होऊन ते ग्रीसमध्ये देखील जातो. त्याच्यामुळं ग्रीससाठी सिरक्को, सहारा वाळवंटामध्ये खामसिन, बाकी इराणसाठी सेम्यून आणि फॉन जो आहे तो आल्प्स पर्वतामध्ये सापडतो म्हणजे आढळतो. तर त्यानुसार 18व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 4, 3, 2, 1. 4, 3, 2, 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 19 बघूयात. इथं काही रेंजेस दिलेले आहेत म्हणजे पर्वतश्रेणी दिलेल्या आहेत आणि त्यांचा क्रम विचारला आहे त्यांनी. काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पांजाल पर्वतश्रेणीमध्ये कोणती पर्वतश्रेणी आढळते? काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पांजाल पर्वतश्रेणीमध्ये कोणती श्रेणी आढळते? तर इथं क्रम दिलेले आहे. काराकोरम, लडाख, झास्कर, पीर पांजाल आणि शिवालिक. याची काही ट्रिक असेल तुमच्याकडे तर म्हणजे अगदी सोपं होतं तुमच्यासाठी आहे. तर एका विद्यार्थ्याने मला कमेंट केली होती की काळा झगा पिरतीने शिवला, असा काळा झगा पिरतीने शिवला म्हणजे काळा झगा पिरतीने शिवला
तर अशी एक ट्रिक होती बघा, ती काळा जागा फिरतीने शिवला, त्यानुसार देखील तुम्हाला इथं उत्तर मिळत होतं. आणि संबंधित प्रश्नाचं त्यानुसार पर्याय क्रमांक 1 झास्कर पर्वतश्रेणी हे इथं योग्य उत्तर मिळतं आहे. 19चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. 20वा प्रश्न बघूयात. जगातील सर्वाधिक लोकसंख्या घनता असणारे देश. आणि इथं आयोग थोडंसं विद्यार्थ्यांच्या खूपच पुढे गेलेलं आहे, कारण मागच्या वेळी आय थिंक मला आठवतं आहे ते मागच्या प्रिलिमसाठी राज्यांचा म्हणतो जिल्ह्यांचा क्रम विचारला होता आपल्याला, की जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्याची सर्वाधिक घनता आहे किंवा कोणत्या जिल्ह्याची 2 नंबर घनता आहे. तर असा क्रम लावायला, उतरता क्रम लावायला त्यांनी विचारलं होतं. आणि यामध्ये ते म्हणजे यावेळी मुलांनी एक्सपेक्ट केलं होतं की ते कमीत कमी राज्याचं तरी विचारतील, आता घनता कोणत्या राज्याची कमी घनता आहे आणि कोणत्या राज्याची जास्त घनता आहे. पण आयोगाने याच्याही पलीकडे जाऊन डायरेक्टली अदर कंट्रीचीच घनता विचारलेली आहे त्यांनी. तर 20चा जर बघितला आपण तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतं आपल्याला. तर हा प्रश्न देखील एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न म्हणता येईल तुम्हाला, कारण आपण कधी लोकसंख्या करताना एवढ्या लांबचा विचारच करत नाही. तर 20चा आहे पर्याय क्रमांक 3. सर्वात कमी लोकसंख्या ती मोनॅकोची आहे, मोनॅको बिस्किट. नंतर सिंगापूर जी आहे ती 2 नंबरला आहे, सिंगापूर. नंतर येतो आपला बहरीन, नंतर येतो माल्टा, नंतर आहे बांगलादेश आणि शेवटी आहे मॉरिशस. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळते. 20चा आहे पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 21वा प्रश्न बघूयात. पठाराचे प्रकार आणि पठाराचे उदाहरण. पर्वतांतर्गत पठार थोडंसं तुम्हाला अवघड वाटत असेल मराठी तर इंग्लिशमध्ये बघू शकता. इंटरमाउंट प्लॅटू, पिडमॉन्ट प्लॅटू आणि लावा प्लॅटू, ग्लेशियर इरोजन प्लॅटू. यांच्या नावात सर्व अर्थ दडलेले आहेत. लावा रसामुळे तयार झालेला आहे लावा प्लॅटू. ग्लेशियर म्हणजे काय तर हिमनदीमुळे किंवा हिमामुळे तयार झालेला आहे. इरोजन प्लॅटू आहे तो ग्लेशियर इरोजन प्लॅटू. तर या संबंधित प्रश्नाचा 21वा बघितला आपण तर पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर मिळतो आपल्याला त्याचा. तर पर्वतांतर्गत पठार जे आहे ते बलुचिस्तानचे पठार आहे बघा. इंटरमाउंट प्लॅटू जे आहे तर ते आहे बलुचिस्तानचे पठार. नंतर जे आहे पर्वतपदीय पठार जे आहे तर ते आहे कोलोराडोचे पठार, पर्वतपदीय पठार. ज्वालामुखीमुळे तयार झालेले पठार कोणते आहे तर ते आहेत कोलंबियाचे पठार. हे ज्वालामुखीमुळे तयार झालेले आहे कोलंबियाचे पठार. नंतर हिमनदीच्या कार्यामुळे तयार झालेले पठार कोणते आहेत तर ते आहेत ग्रीनलँडचे पठार. इथं हिम आहे आणि ग्रीनलँड माहिती आहे आपल्याला, वरच्या पोलजवळ आहे ग्रीनलँड, नॉर्थ पोलजवळ. त्यानुसार डीचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. आणि 21चा त्यानुसार पर्याय क्रमांक आपल्याला 3 इथं योग्य उत्तर मिळते. 21चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 22 बघूयात. आता या खनिज तेलावर म्हणजे आसामची जी नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आहे याच्यावर वारंवार प्रश्न विचारलेला आहे. तर हा नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना त्याबद्दल काही विधानं दिलेली आहेत. बघूयात काय विधानं दिलेली आहेत. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना रोमानियाच्या मदतीने उभारला आहे, बरोबर आहे. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये आहे, बरोबर आहे. आसाममधील गुवाहाटी येथे आहे ते, गुवाहाटी इथे आहे हा नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जे आहे तर त्यांचा हा पहिलाच कारखाना आहे बघा. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा पहिली रिफायनरी आहे ही. 1 जानेवारी 1962 जी स्थापना झालेली आहे बघा, 62 रोजी. मे बी फ्युचरमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना कधी स्थापन ते 1962ला आसाम येथे स्थापना. कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून शुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. आता एवढं डिटेल माहीत असणं तुम्हाला म्हणजे अपेक्षित नाही आहे तुमच्याकडून. त्याच्यामुळे काय करायचं, असे विधान जे आहेत सरळ विधानं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये कुठं असं निगेटिव्ह दिलेलं नाही. तर असे विधान शक्यतो बरोबर धरायचे ते आणि त्यानुसारच आपलं उत्तर करायचं. तर याच्यामध्ये संबंधित विधान A, B, C बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. 22 आहे पर्याय क्रमांक 3. 23वा प्रश्न बघूयात. जोड्या जुळवा परत. हिमखंड आणि कांद्याची ठिकाणं दिलेली आहेत. तर इथं आपल्याला बघूया आपण परत जुनी स्ट्रॅटेजी आपली गंगोत्री शुअर शॉट माहिती आपल्याला उत्तराखंडमध्ये आहे. मग Cचा 3 कुठे बघा, Cचा 3 कुठे मिळतो आहे का तर 2 पर्यायामध्ये मिळतो आहे, 2मध्ये आणि 3मध्ये. म्हणजेच 1 आणि 4 आपण इलिमिनेट करूयात. Cचा 3 इथं आहे, Cचा 3 इथं पण आहे. बाकी दुसरा पर्याय बघूयात एखादा. मग आता सियाचीन तर काश्मीरमध्येच आहे. बऱ्यापैकी न्यूजमध्ये आपल्या सोल्जर्समुळे आपल्याला हे न्यूजमध्ये असतं किंवा आपल्या कानावर पडलेलंच असतं ते. त्याच्यामुळे एचा 1 असणारा म्हणजेच पर्याय क्रमांक 2मध्ये मिळतो आहे आपल्याला. आणि त्यानुसार 24चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतो आहे. 24चा आहे पर्याय क्रमांक 2. 1, 2, 3, 4 आहे त्या क्रमाने त्यांचे ठिकाणं दिलेले आहेत. सियाचीन जे आहे ते काश्मीरमध्ये आहे, रिमो जे आहे ते काराकोरममध्ये, गंगोत्री उत्तराखंड आणि झेमो आहे ते सिक्कीममध्ये. त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळते. पुढील प्रश्न बघूयात. 25वा प्रश्न बघूयात आता. राष्ट्रीय उद्यानं आणि त्यांची राज्य दिलेली आहेत. आता हा प्रश्न सर्वांनाच येणं म्हणजे मस्ट आहे. हा मानस जे आहे तो आसाममध्ये सर्वांनाच माहिती आहे. नंतर बंदीपूर जो आहे तो कर्नाटकमध्ये आहे. नंतर केवलादेव हे वेटलँड म्हणजे रामसर साईट देखील आहे बघा. ही केवलादेव राजस्थानमधली आहे. आणि आपल्या मॉन्ट रेस्क्यू रेकॉर्डमध्ये ही केवलादेव अजून देखील आहे तिथं. तर इंद्रावती, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मॉन्ट रेस्क्यू रेकॉर्ड कशाबद्दल आहे किंवा त्याची बुक कशा संबंधित आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.
पर्यावरण संबंधित आहे बघा ते. तर इंद्रावती कुठे आहे ते छत्तीसगडमध्ये आहे. त्यानुसार जर बघितलं आपल्याला काय आहे तर एचा पर्याय 3 पाहिजे. एचा 3 कुठे मिळतोय बघा, पर्याय क्रमांक 4मध्येच मिळतोय. 25 आहे पर्याय क्रमांक 4. 3 1 4 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 26वा प्रश्न बघूयात. खालील नमूद जागतिक पठारांच्या त्यांच्या खंडाशी जोड्या लावा. आणि ते काही पठारं दिलेले आहेत आणि ते कोणत्या खंडात आहेत ते दिलेलं आहे त्यांनी. तर कोलंबिया पठार जे आहे आपल्याला, कोलंबिया तर माहिती आहे आपल्याला अमेरिकेत आहे, पण दक्षिण अमेरिकेत आहेत की उत्तर अमेरिकेत आहेत याच्यामुळे पुन्हा डाऊट येऊ शकतो. तर इथं जर बघितलं आपण तर कोलंबिया पठार हे उत्तर अमेरिकेत आहे बघा. आय थिंक तिथलं एक राज्य आहे कोलंबिया. तर कोलंबिया युनिव्हर्सिटी आपल्या बऱ्यापैकी ऐकण्यात आहे. तर कोलंबिया हे काय उत्तर अमेरिकेत आहे. नंतर बोलिव्हिया पठार कुठं आहे तर ते आहे 26चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. म्हणजे आपण एनुसार जर गेलो, एचा 4 बघितला आपण, एचा 4 कुठे मिळतो आपल्याला तर 2 पर्यायामध्ये मिळतोय. 1मध्ये देखील मिळतोय आणि 3मध्ये देखील मिळतोय. म्हणजे 2 एलिमिनेट करा आणि 4 एलिमिनेट करा. आता काय बघायचं आपल्याला, बोलिव्हिया पठार. तर बोलिव्हिया पठार जर बघितलं आपण तर ते मिळतं आपल्याला दक्षिण अमेरिकेमध्ये. बोलिव्हिया पठार दक्षिण अमेरिकेमध्ये. बीचा आपल्याला 3 हवा आहे. बीचा 3 कुठे आहे म्हणजे बघा, बीचा 3 या पर्यायामध्ये मिळतो आपल्याला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य ठरतो आपला. 26चा त्यानुसार मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय तर कोलंबिया पठार जे आहे ते उत्तर अमेरिकेत आहे. नंतर बोलिव्हिया पठार जे आहे ते दक्षिण अमेरिकेत आहे. नंतर सेंट्रल मॅसिफ पठार जे आहे ते युरोपमध्ये आहे आणि युनान पठार जे आहे ते आशियामध्ये आहे. त्यानुसार पर्याय क्रमांक 26चा आपल्याला 3 इथं योग्य उत्तर मिळते. 3. 27वा प्रश्न बघूयात. जनगणना 2011 प्रमाणे खालील जिल्ह्यांचा लोकसंख्या घनतेसंदर्भात उतरता क्रम ओळखा. मगाशी आपल्याला देशांचं विचारलं होतं, आता इथं आपल्याला डायरेक्टली जिल्ह्यांचा क्रम विचारला आहे त्यांनी 2011 नुसार. तर ही ट्रिक सर्वांनाच माहिती असेल. नगर शहर ठप्प केले, लोकसंख्येची घनता आहे. नगर शहर ठप्प केले, नगर शहर ठप्प केले. तर याचा काय, नगर म्हणजेच काय तर ते मुंबई उपनगर आहे, मुंबई शहर आहे. मग इथे ठप्प म्हणजे ठाणे आहे, नंतर पुणे आहे आणि केले म्हणजे काय कोल्हापूर आहे. तर बघा कोण दिसतं घेतलं, उपनगर आहे का नाही. मुंबई शहर पण नाही, ठाणे पण नाही आहे, मग पुणे आहे. पुणे 1 नंबरला लावा लगेच. मग सी प्रथम क्रमांकावर हवा आहे आपल्याला. 4 आणि 3मध्ये मिळतो आपल्याला सी प्रथम क्रमांकावर. 2 नंबर लगेच मग कोल्हापूर हवा आहे. कोल्हापूर कुठं आहे तर 1 नंबरला. सी आणि ए पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य उत्तर मिळतं आहे. पर्याय क्रमांक 4. 27चा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 28 बघूयात. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो. कोणता उद्योग हा शेती अवजारांचे उद्योग मोठ्या प्रमाणावर करतो. तर आपण बालपणी नक्कीच बघितलं असतं किंवा अजूनही काही ठिकाणी हा नांगर वापरला जातो बघा. तर हा बैल नांगर आहे. याच्यामध्ये समोर एक 4 किंवा 6 बैलांची जोडी लावून त्याच्यामध्ये हा नांगर ओढला जातो आणि त्याच्यावर बऱ्यापैकी ठिकाणी तुम्ही बघितलं असं ना तर किर्लोस्कर बंधू लिहिलेलं असतं बघा. आणि अजूनही याच्या व्यतिरिक्त देखील भरपूर अवजारावर किर्लोस्कर बंधू हे लिहिलेलं असतं, कारण बऱ्यापैकी प्रोडक्शन हे किर्लोस्कर यांनी केलेलं आहे, किर्लोस्कर कंपनीने. त्याच्यामुळे संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 हे इथं योग्य उत्तर मिळतं आहे. हे तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये देखील मिळून जाईल. तर संबंधित 28व्या प्रश्नाचा आहे पर्याय क्रमांक 4. 29वा प्रश्न बघूयात. भारतातील नद्या व त्यावरील धबधबे यांच्या जोड्या जुळवा. तर नदी आणि त्यांचे धबधबे दिलेले आहेत त्यांनी. पहिला आहे शरावती. शरावती आपल्याला माहिती आहे. शरावती नदीवर कोणता आहे तर जोग धबधबा आहे. हे शुअर शॉट माहिती आहे आपल्याला. मग एचा 3 कुठे मिळतोय का बघा. एचा 3 पर्याय क्रमांक 3मध्येच मिळतोय. हा शुअर शॉट पाहिजे, पण जो आपण एक निवडतोय ना तर तो शुअर शॉटच असला पाहिजे, बाकी पर्याय बघायचीच गरज नाही. मग एचा 3 मिळाला. पर्याय क्रमांक 3 इथे योग्य ठरतो आणि तोच पर्याय इथं योग्य आहे. बाकी पर्याय देखील आपण बघू शकतो. म्हणजेच काय तर बीसाठी आपल्याला 4 मिळतोय. नर्मदासाठी काय तर नर्मदा ही कपिलधारा आहे. नंतर कावेरी जी आहे तर कावेरी नदीवर कोणता आहे तर तो आहे शिवसमुद्रम. नंतर घटप्रभा जी आहे तर त्याच्यावर गोकाक हा धबधबा आहे. तर 29चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3. 30वा प्रश्न बघूयात. सूर्यमालेतील कोणता ग्रह आहे, म्हणजे सूर्यमालेतील डॅश डॅश ग्रह सूर्यापासून डॅश डॅश किमी अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. परिभ्रमण म्हणजे काय तर हा सूर्य आहे तर त्याला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात तर 88 दिवस लागतात. पृथ्वीला किती दिवस लागतात तर ते 365 दिवस लागतात. 365 दिवस लागतात म्हणजे 1 वर्ष लागतो त्याला. म्हणजे पृथ्वीला जास्त वेळ लागतो, म्हणजे पृथ्वीच्या तो जवळच असला पाहिजे. इथं बघा अर्थ दिसते आहे. अर्थच्या अगोदर कोणता आहे तर व्हेनस आहे आणि इथं कोणता आहे तर मर्क्युरी आहे म्हणजे बुध आहे. म्हणजे या दोन्हीपैकीच असणार आहे, कारण पृथ्वीला 365 लागतात, ह्याला पृथ्वीपेक्षा कमी लागतात. म्हणजे हा सूर्याच्या जवळ असला पाहिजे, त्याचा वेळा एक लवकर कंप्लीट होतो. तर याच्यानुसार बघितलं आपण बुध आणि व्हेनस आहे म्हणजे शुक्र आहे, तर दोन्हीपैकीच असणार आहे म्हणजे शुक्र किंवा बुध. तर या संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर आहे. हे स्टेट बोर्डमध्ये देखील दिलेली आहे माहिती. बुध आणि म्हणजे अंतर तुम्हाला माहीत असणं गरजेचं नाही आहे, पण ग्रह कोणता आहे ज्याला 88 दिवस फिरण्यासाठी लागतात तर तो आहे बुध ग्रह. त्यानुसार 30चा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर मिळतो आहे.
तर 31वा प्रश्न बघूयात. इथं काही प्रजाती दिलेल्या आहेत आणि त्यांचे प्रकार दिलेले आहेत, म्हणजे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत. भारतीय गेंडा, इंडियन रायनो म्हणतात त्याला. तर इंडियन रायनो हे थोडंसं इंग्लिशमध्ये बघूया आपण प्रश्न हा. इंडियन रायनो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आहे, म्हणजे त्यांचं स्टेटस विचारलं आहे त्यांनी, म्हणजे त्याच्या जीवाला किती धोका आहे, त्यांची संख्या किती संपत आलेली आहे, निसर्गामध्ये किती संख्या ते अवेलेबल आहेत, त्यानुसार यांना हा दर्जा दिला जातो. तर भारतीय गेंडा जो आहे तर हा भारतीय गेंडा धोकादायक असलेल्या कॅटेगरीमध्ये आहे. धोकादायक मग त्यालाच काय म्हणतात, तर इंडेंजर्ड कॅटेगरी म्हणतात त्याला, इंडेंजर्ड. आशियातील हत्ती काय आहे, तर तो आहे संवेदनशील आहे. संवेदनशील म्हणजे त्याला काय, आय थिंक व्हल्नरेबल म्हणतात त्याला, व्हल्नरेबल आशियातील हत्ती. वाळवंटातील कोल्हा, आता वाळवंटातील कोल्हा तो काय, तो विरळ आहे, म्हणजे एक्सटेंड झालेला आहे, तो अस्तित्वातच नाही आहे तो आता, म्हणजे अस्तित्वात आहे पण खूप रेअर आहे, कमी प्रमाणात आहे तो. आणि गुलाबी डोके असलेले बदक हे काय, तर ते आहे लुप्त, नष्ट झालेले, म्हणजे तो आता अवेलेबलच नाही आहे, निसर्गात तो संपलेला आहे, निसर्गातून पूर्णतः, जसा डायनोसॉर आहे तसा. तर यानुसार जर गेलो आपण तर 31चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 31चा मिळतो पर्याय क्रमांक 2. भारतीय गेंडा जो धोकादायक असलेल्या कॅटेगरीमध्ये इंडेंजर्ड आहे. आशियातील हत्ती जो आहे तो संवेदनशील म्हणजे व्हल्नरेबल आहे. वाळवंटातील कोल्हा जो आहे तो जो काय खूप रेअर झालेला आहे तो. आणि गुलाबी डोके असलेले बदक हे लुप्त म्हणजे किंवा नष्ट होणाऱ्या गटात टाकलेले आहे, त्या टाईप आहे तो. 31चा मिळतो, त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 32 बघूयात. घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये म्हणून बेसेल अधिवेशनात डॅश डॅशमध्ये डॅश डॅश येथे आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. तर बेसल कुठलं ठिकाण आहे, तर ते आहे स्वित्झर्लंडमधलं ठिकाण आहे बघा. 1951 हा करार झालेला आहे, बेसल कन्व्हेन्शन. तर 32चा त्यानुसार मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. 22 मार्च 1989 याचं काय झालेलं आहे, ते करार तो झालेला आहे 22 मार्च 1989. तर त्यानुसार मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 32चा इथं 4. आणि हा 89ला करार झालेला आहे आणि याची अंमलबजावणी जी आहे ती 1992 रोजी झालेली आहे. याची अंमलबजावणी देखील विचारली जाऊ शकते, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बेसल कुठं आहे, तर ते आहे स्वित्झर्लंडमध्ये. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रम. औद्योगिक म्हणजे प्रदूषित पाणी जे आहे तर त्याचा पुनर्वापर, त्याला ग्रीन डॉट कार्यक्रम म्हणतात. आणि या कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या देशात झालेली आहे, ती झालेली आहे जर्मनी देशामध्ये. हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, माहीत असणं गरजेचं आहे हा. तर 33चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. 34वा प्रश्न बघूयात. परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजेच परिस्थितिकी ही व्याख्या 1969 कोणी केली. इंग्लिशमध्ये वाचूयात आपण. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टम. इकॉलॉजी म्हणजे काय, तर ती स्ट्रक्चर आणि फंक्शन जे इकोसिस्टमचं, तर त्याचा अभ्यास म्हणजे इकॉलॉजी आहे. आणि अशी व्याख्या 1969 साली कोणी दिली होती, तर असा संबंधित प्रश्न आहे. तर ही व्याख्या दिली होती ओडम यांनी. ओडम, पर्याय क्रमांक 4. त्यानुसार आपल्याला 34चा मिळतो पर्याय क्रमांक 4. ओडम यांनी व्याख्या दिलेली आहे ती. तर 35वा प्रश्न बघूयात. ओझोनमध्ये घट झाल्याने जीवसृष्टीवर खालीलपैकी कोणते परिणाम होतात. तर ओझोनला जे छिद्र पडले त्याच्यामध्ये जी घट झाली आहे त्याच्यामुळे मानवी जीवनावर कोणते परिणाम होतात, असा प्रश्न आहे. तर बघूयात काय काय परिणाम होतात. माणसाच्या रोगप्रतिकारक क्षमतेचे नुकसान होऊ शकतं. वनस्पतीची वाढ खुंटणे होऊ शकते हे पण. नंतर तापमानात वृद्धी हे देखील होतेच. आणि मोतीबिंदू होण्याचे कारण हे देखील असू शकतं देतं. त्याच्यामुळे अशा विधानामध्ये शक्यतो ऑल ऑफ दी अबोव हे पर्याय तुम्ही चूज करणं गरजेचं असतं. आणि या संबंधित प्रश्नामध्ये देखील वरील सर्व हाच पर्याय इथं योग्य आहे. 35चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. विचारले त्यांनी पॅरिस, जिनेवा, बॉन, क्यू. हे थोडंसं अवघड होतं त्यावेळेस बी सोडवणं. ज्यांना क्लिक झाला असेल अगोदर त्यांनी सोडवलं असेल. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर आहे. पॅरिस जे शहर आहे, पॅरिस सीन नदीवर आहे, ते सीन नदीच्या काठावर. जिनेवा जे आहे तर ते रोन नदीच्या तीरावर आहे. नंतर बॉन जे आहे तर ते राईन नदीच्या तीरावर. आणि क्यू जे आहे तर ते आहे निपर नदीच्या तीरावर. त्यानुसार आपल्याला संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळतोय. 16चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 17वा प्रश्न बघूयात. पुढील विधाने विचारात घ्या. तर हे सर्व तुम्हाला जे काय वाचत असेल तुम्ही ते त्याच्यामध्ये हे प्रश्न कव्हर होत असतात. तुम्हाला सौदी वाचत असेल तर सौदीमध्ये हमखास कव्हर होतात असे प्रश्न. तर बघूयात. कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा आणि गोदावरी नदी खोऱ्यात आढळते, बरोबर आहे. धारवाड खडक श्रेणीमध्ये लोह खनिज मॅग्नीज सापडते. गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. तर सर्व विधाने बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपल्याला इथे योग्य मिळतोय. ABC बरोबर आहेत. 17व्याचा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 18 बघूयात. नदी आणि सविस्तर माहिती दिलेली आहे त्यांनी. सिंधू, तापी, नर्मदा आणि कावेरी. तर याचा आपण जर डिटेल बघितलं आपण तर आपल्याला मिळतोय सिंधू नदी म्हणजे काय, तर सांगते ती तिबेटमधील मानसरोवरापासून तिचा उगम होतोय.
सिंधू नदी म्हणजे इंदस नदी आहे बघा ती, जी नंतर पाकिस्तानामध्ये वाहत जाते, ती मानसरोवरजवळ म्हणजे एचं बघा 2 मिळतो आपल्याला, एचं 2 कुठे मिळतोय का, याच्यामध्ये नाही आहे, याच्यामध्ये पण नाही आहे, असं एलिमिनेट करत चला. एचा 2 फक्त इथं आहे आणि इथं आहे एचा 2. नंतर बीसाठी काय बघा, तापी नदीबद्दल काय सांगता येतो, तर तापी नदी काय आहे तर ती बेतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतून उगम पावते. तर हे बीचं 3 आहे म्हणजे इथे मिळतो आपल्याला, तर 18चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. तर संबंधित 18व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तर बाकीच्या जोड्या तुम्ही देखील बघून घेऊ शकता. 19वा प्रश्न बघूयात. खालील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता आणि लिंग गुणोत्तर जनगणना 2011 प्रमाणे बरोबर आहे. कंबाईनला देखील याच्यावर प्रश्न विचारले होते. तर औरंगाबादचं जर बघितलं आपण तर हे 366 बरोबर दिलेलं आहे त्यांनी, पण हे 920 इथं चुकीचं दिलेलं आहे. आय थिंक 929 आहे ती, 926 आहे आय थिंक, 926, पण 920 नाही आहे तो, त्याच्यामुळं डी पर्याय चुकीचा आहे. तर डी एलिमिनेट करा. मग डी गेला आणि डी गेला, लगेच आपल्याला पर्याय क्रमांक 3 मिळतोय. म्हणजे ए देखील चुकीचा आहे. ही घनता आहे जी, याची ठाण्याची घनता याच्यापेक्षा खूप जास्त आहे ती, 10,000 आय थिंक 1,000च्या वरती काहीतरी ती. आणि हे 886 जे आहेत हे त्याचं लिंग गुणोत्तर आहे. हा आकडा चुकीचा दिलेला आहे. 886 लिंग गुणोत्तर आहे ठाण्याचं, घनता याच्यापेक्षा जास्त आहे ती. त्याच्यामुळे ए आणि डी चुकीचे आहेत. आपल्याला बरोबर कोणते आहेत विचारले, तर फक्त आपल्याला पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर मिळतात. बी आणि सी म्हणजे नाशिक आणि नांदेड यांचं हे बरोबर आहे. 393 घनता आहे नाशिक, 319 घनता आहे नांदेडची आणि त्यांचं लिंग गुणोत्तर संबंधित ठिकाणी दिलेलं आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 20वा प्रश्न बघूयात. खालील शास्त्रज्ञांनी दिलेल्या इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येशी संदर्भित शास्त्रज्ञांच्या जोड्या लावा. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण जे पॉवर्टी होतं, तर पॉवर्टीवर अगोदर खूप बेसिक प्रश्न विचारायचे गरिबीवर, किंवा कोणती कमिटी आली किंवा कोणत्या समितीनं कोणते रिकमेंडेशन दिले. तर आता थोडंसं ॲडव्हान्स आहे. आताच्या आय थिंक ह्याच्यासाठी प्रिलिम्सला देखील कंबाईनच्या त्यांनी खूप डिटेलमध्ये पॉईंटमध्ये आकडे विचारले होते की कोणत्या समितीने किती किंवा कधी किती गरिबी कमी झाली होती, किती पर्सेंटेज. तर तुम्ही त्यानुसार आपले ट्रेंड हे बदलणं गरजेचं आहे. टॉपिक तोच आहे, टॉपिक चेंज झालेला आहे, फक्त प्रश्नाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. प्रश्नाचं स्वरूप हे खूप ॲडव्हान्स होत गेलेलं आहे. तर इथं बघा काही शास्त्रज्ञ दिलेले आहेत त्यांनी आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यानुसार आपल्याला इथं जोड्या लावायला विचारले आहेत त्यांनी. तर बॉल्डिंग जे आहे तर यांचं राहणीमानाचा दर्जा उंचावणे हे त्यांनी सांगितलं होतं. नंतर डाल्टन जे आहे तर त्यांनी प्रतिडोई जास्तीत जास्त उत्पन्न म्हणजेच पर्याय क्रमांक 2 जो आहे तो इथं योग्य मिळतो आहे आपल्याला, 20चा मिळतो पर्याय क्रमांक 2. बाकी पीटरसन जे आहे तर त्यांनी जास्तीत जास्त आर्थिक परतावा आणि कार्ल सॉन्डर्स जे आहेत त्यांनी जास्तीत जास्त समाज कल्याण, त्यानुसार आपल्याला 20चा मिळतो पर्याय क्रमांक 2. 20 आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 21 बघूयात. महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भात विधाने पहा. तर आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. मे बी याचं पर्यायामध्ये योग्य उत्तर मिळत नसल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला असावा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 22वा प्रश्न बघूयात. खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र हे 78 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहेत. आता तुम्ही लगेच मॅप इमॅजिन करणं गरजेचं होतं तिथंच. 78 डिग्री म्हणजे कुठून, आपला इंडियन स्टँडर्ड मेरिडियन कुठून जातोय तर 82 मधून जातोय. 82 म्हणजेच काय तर त्याचे थोडंफार इकडं असणार आहे. 82च्या अलीकडं म्हणजे 78 इथे येऊ शकतो असा. तर त्याच्या पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला म्हणजे इकडच्या भागात आपल्याला काय म्हणतोय तो कोळसा सापडतोय. बहुतांश कोळसा तिकडे सापडतोय. बरोबर आहे, कारण बहुतांश कोळसा जर बघितला आपण तर झारखंड, ओडिसा नंतर ह्या भागातच सापडतो. छत्तीसगड असेल तर ह्या भागात जास्तीत जास्त कोळसा सापडतो. भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाच्या 50% कोळसा हा ओरिसा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातून येतो. हे देखील बरोबर आहे. ते देखील राज्य या पूर्वेलाच लोकेट झालेले आहेत. त्याच्यामुळे बी देखील विधान बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारलं त्यांनी, कोणती विधाने बरोबर आहेत, तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. ए आणि बी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतोय. तर 22चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 23वा प्रश्न बघूयात. उपोष्णकटिबंधीय उच्च दाब पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाब पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात. तर थोडंसं इंग्लिशमध्ये बघा, तुम्हाला मराठीमध्ये समजलं नसेल तर. विंड्स ब्लोईंग फ्रॉम द सब ट्रॉपिकल हाय प्रेशर बेल्टपासून इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्टकडे, म्हणजेच कोणत्या हाय प्रेशर बेल्टकडून, म्हणजे हा हाय प्रेशर बेल्ट आहे आणि हा इक्वेटोरियल लो प्रेशर बेल्ट आहे, म्हणजे ह्या वाऱ्याला काय म्हणतात असं विचारलं आहे त्यांनी. तर याच्यावर अगोदर देखील प्रश्न आलेला आहे. आय थिंक 18ला प्रश्न आलेला आहे, 2018 साली याच्यावर विचारलेला आहे प्रश्न. तर याला काय म्हणतात, ट्रेड विंड म्हटले जातात. 23चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 3 ट्रेड विंड्स. तर बाकीचे देखील तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. याला ट्रेड विंड्स, नंतर वेस्टर्लीज आहेत, आणि याचा क्रम देखील विचारला जाऊ शकतो. इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन आहे, तर त्याच्यानंतर इथं ट्रेड विंड्स येतात, नंतर इतर वेस्टर्लीज येतात. तर हे देखील तुम्ही क्रमानं लावणं गरजेचं आहे.
तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर आहे 23चा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 24 बघूयात. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे तुकडीकरण जे झालेलं आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे किंवा काय परिणाम झालेले आहेत त्याचे. शेतकरी कुटुंबाच्या पुरते धान्य उत्पादन करू शकत नाही, बरोबर आहे. एवढा लहान तुकडा झाला की त्याच्यामध्ये पिकवणंच काही शक्य होईना आता त्यांना. शेतजमिनीस पाणी पुरवठा करणाऱ्यास अडचणी निर्माण होत आहेत. छोटा तुकडा असला तर तुम्ही पाणी पुरवठा करू शकत नाही. आधुनिक शेती अवजारांचा आर्थिकदृष्ट्या उपयोगी परवडत नाही, हे देखील बरोबर आहे. आणि शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, हे देखील बरोबर आहे. संबंधित सर्वच पर्याय हे बरोबर आहेत. त्याच्यामुळे 24चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 4. विधान A, B, C आणि D बरोबर आहेत. 24चा मिळतो पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 25 बघूयात. सागरी तळ खालील प्रमुख विभागात विभागलेले आहेत. जो सागरी तळ आहे, सागरी तळ म्हणजे काय तर ओशन फ्लोअर जो असतो तो कोणत्या भागामध्ये विभागलेला आहे. कंटिनेंटल सेल्फ, कंटिनेंटल स्लोप आहे. नंतर हे दोन जर बघितलं आपण A आणि B पाहिजेत आपल्याला, तर हा पर्याय एलिमिनेट होतोय. एक पर्याय एलिमिनेट झाला. आपण बघितलं तर याच्यामध्ये C पर्याय चुकीचा आहे बघा. कंटिनेंटल रिज अँड हिल्स असा काही प्रकार नसतो, तर त्याच्यानुसार आपण C एलिमिनेट केला, तर C एलिमिनेट केला. अजून एक पर्याय एलिमिनेट झाला आहे. तर आणि शॅलो डीप सी प्लॅटू ह्या देखील चुकीचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला डीप सी प्लेन आणि द ओशनिक डिप्स हे दोन देखील मिळतात. तर संबंधित प्रश्नाचा त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर मिळते. 25चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 26वा प्रश्न बघूयात. जोड्या जुळवा. धारवाड खडक श्रेणी आणि त्यांचे विभाग दिलेले आहेत त्यांनी. चॅम्पियन श्रेणी, चिल्पी श्रेणी, रिओल श्रेणी आणि आर्यन ओर श्रेणी. तर 26चा जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 1 जो आपल्याला इथे योग्य मिळतोय. कारण चॅम्पियन श्रेणी जी आहे तर ती कोलार रायचूरमध्ये आहे. चिल्पी श्रेणी जी आहे तर ती बालाघाट जबलपूर. नंतर रिओल श्रेणी जी आहे तर ती आहे दिल्ली अलवर. आणि आर्यन ओर श्रेणी ती आहे सिंगभूम बोनोईमध्ये. त्याच्यानुसार आपल्याला 26चा मिळतो पर्याय क्रमांक 1. तर हे तुम्हाला सौदीमध्ये मिळेल किंवा आपलं ते दीपस्तंभाचं महाराष्ट्र भूगोल आहे त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे, जे तुम्ही बघून घेऊ शकता. 27वा प्रश्न बघूयात. नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असा योग्य क्रम लावा. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे सांगितलेले त्यांनी आपल्याला. ही जर नॉर्थ असेल आणि ही साऊथ असेल तर त्यांचा आपल्याला नॉर्थकडून साऊथकडे क्रम विचारलेला आहे त्यांनी. असा प्रश्न अगोदर कंबाईनला येऊन गेलेला आहे. आय थिंक पुणे जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा विचारलेला आहे त्यांनी. आणि या संबंधित प्रश्नामध्ये जर बघितलं आपण तर इनडायरेक्टली त्यांनी असं विचारलेलं आहे की नाशिक जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता. तेवढं जरी तुम्ही केलं असेल तर त्यानुसार तुम्ही इथं योग्य पर्यायापर्यंत जाऊ शकत होता. तर संबंधित प्रश्नाचा आहे धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. पर्याय क्रमांक 2. 27चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2. धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. तर नाशिक जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडचा जिल्हा देखील धडगाव आहे आणि नंदुरबार हा सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे नाशिक विभागातील. त्याच्यामुळं ऑफकोर्स त्याच्यातील सर्वात उत्तरेकडचा जिल्हा जो आहे तो धडगावच येणार आहे. आणि असा एकच पर्याय होता, धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. त्याच्यामुळे आपल्याला 27चा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 28वा प्रश्न बघूयात. जर भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी असेल, बघा भारतामध्ये प्रमाण वेळ दुपारचे 12 अशी असेल तर त्याचवेळी अनुक्रमे ग्रीनिच म्हणजे युरोपमधून गेलेला आहे जे ग्रीनिच आणि आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजे इंटरनॅशनल डेट लाईन जी आहे तर वाररेषा या रेखावृत्तावर वेळ काय असेल. तर इथे तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, इमेज दिलेली आहे, ती बघून घ्या. ही इंटरनॅशनल डेट लाईन आहे आणि आपण याच्या समोर आहोत. आता एक बेसिक सेन्स जरी लावला आपण, आपल्याला एक बेसिक अंडरस्टँडिंग एवढी वाचण्यात तर आली असेल की आपण हा ग्रीनविचपासून आपण काय आहेत 5.30 आवर्स हे समोर आहोत आपण, म्हणजे 5.5 तास आपण समोर आहोत. मग आपल्या इकडे काय किती वाजलेले आहेत, 12 वाजलेले आहेत. तर याच्यापासून आपल्याला 5.5 मागे जायचं आहे. 5.5 तास मागे गेले म्हणजे काय तर 6:30 होणार आहेत. ते सकाळचे होणार आहेत. 6:30 सकाळचे. हे कुठला टाईम असणार आहे, ग्रीनविचचा टाईम असणार आहे. आणि त्यांनी ग्रीनविचचा अगोदर विचारलेला आहे म्हणजे सकाळचे 6:30 हे ग्रीनविचचं आहे. म्हणजे 2 पर्याय एलिमिनेट होतात कारण इथं सायंकाळ दिलेला आहे आणि सकाळचे 6:30 इथं वाजतात. तर सायंकाळचे म्हणजे एकदम अपोजिट ग्रीनविचच्या एकदम अपोजिट लाईन जी असते तर ती इंटरनॅशनल डेट लाईन म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा ही त्याच्या एकदम अपोजिट असते. फक्त इथं सकाळ असेल तर तिथं संध्याकाळ असते, वेळेचा फरक नसतो. 6:30 इथं वाजले असतील तर 7:30 इथं देखील वाजलेले असतात. फक्त सकाळ आणि संध्याकाळचा फरक असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथे योग्य मिळतो आपल्याला. 28चा आहे पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक एकदा तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही थोडंसं परत रिव्हर्स करा व्हिडिओला, परत एकदा बघा आणि तुम्हाला ते समजून येईल. 29वा प्रश्न बघूयात. भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. भूमिखंडाचा विस्तृत विभाग, भारताच्या तिन्ही बाजूस असलेला समुद्र,
30 ते 40 डिग्री अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व. तर शक्यतो अशा प्रश्नामध्ये असं जरी काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा खूप एक्स्ट्रीम दिलेलं नसेल तर अशा प्रश्नामध्ये बहुतेकदा हे सर्वच प्रश्न हे पर्याय हे बरोबर असतात. त्यानुसार जरी आपण एक लॉजिक लावलं किंवा सेन्स लावला तर आपल्याला संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर मिळते. कारण आपला भूखंड मोठाच आहे, विस्तृत विभाग आहे आपल्याला, आणि तिन्ही बाजूस आपल्या समुद्र देखील आहे. बंगालचा उपसागर आहे, हिंदी महासागर आणि आपला अरबी समुद्र आहे. त्याच्यामुळे तिन्ही बाजूस आपल्याला समुद्र लाभलेला आहे आणि 30 ते 40 डिग्रीच्या अक्षांश पट्ट्यात जेट प्रवाहाचे अस्तित्व देखील आहे आपल्या इथे. त्याच्यामुळं 29चा आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतोय. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 30 बघूयात. चिनूक वाऱ्यासंदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत? वारंवार प्रश्न विचारले जातात ह्या लोकल विंड्सवर. याचं मी एक इमेज शेअर केलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. तुम्ही ती डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि ती एक लोकल विंड्स जे आहेत, सर्व काही लोकल विंड्स हे तिथं एका पेजवर मी कवर केलेले आहेत. ते तुम्ही बघून घेऊ शकता. आणि हमखास प्रश्न राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये ह्या लोकल विंड्सवर लू असेल किंवा चिनूक असेल असे नंतर ह्याचे असतील आपले आफ्रिकेमधले वारे असतील, स्थानिक वारे, त्यांच्यावर देखील हे वारंवार प्रश्न विचारले जातात. संबंधित प्रश्नाचा जर बघितलं आपण, हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात, बरोबर नाहीत विचारले त्यांनी. बरोबर नाहीत म्हणजे काय तर ते चूक आहेत, मग तिथं लगेच तुम्ही चूक आहेत असं लिहून ठेवायचं किंवा असं एक साईन करून ठेवायचं. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येतो शेवटी की आपल्याला विचारलं काय नेमकं त्यांनी. तर हे वारे रॉकी पर्वतावरून वाहतात, बरोबर आहे. आणि हे वारे स्थानिक वारे आहेत, हे देखील बरोबर आहे. पण त्यांनी आपल्याला चूक विचारलेलं आहे हे लक्षात राहू द्या. लगेच आपण घाईघाईत मग ए बी पर्याय मारू शकतो. तर ए बी चुकीचा ठरतो कारण त्यांनी आपल्याला बरोबर नाहीत विचारलेलं त्यांनी. तर त्याच्यामुळे 30चा जर आपल्याला पर्याय क्रमांक 4 इथे योग्य मिळतोय, कारण ही सी आणि डी हे विधाने चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 4 इथे योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 31वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952च्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले? म्हणजे फार पूर्वी नष्ट केलेलं. आता याला तुम्ही करंट सोबत रिलेट देखील करू शकता. कारण आपल्याकडं खूप दिवसापासून न्यूजमध्ये चालू होतं की आपण एक आफ्रिकन चित्ता जो आहे, तो आफ्रिकन चित्ता आपण मध्य प्रदेशमध्ये इंट्रोड्यूस करणार आहोत किंवा त्याला आणणार आहोत इथून. तर तो कोणता आहे? आपला आशियातील चित्ता जो आहे तो आपला एक्सटेंड झालेला आहे, तो संपलेला आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर मिळते त्यामुळं. तर हा आशियाटिक चित्ता जो आहे तो क्रिटिकली इंडेंजर्ड आहे. क्रिटिकली इंडेंजर आहे, हे त्याचं स्टेटस देखील विचारलं जाऊ शकतो. तर सध्या जर बघितलं आपण आशियातील चित्ता, तर हा फक्त सध्या इराणमध्येच आढळतो, बाकी कुठल्याही देशामध्ये आढळत नाही येतो. तर आफ्रिकन चित्ता आपण आता आपल्या भारतामध्ये आणणार होतो, इंट्रोड्यूस करणार होतो, तो नामिबियामधून आणणार होतो. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. खूप दिवसांपासून न्यूजमध्ये पण देखील होतं हे. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आणणार होतो त्याला, आणि आपल्या कुनो या नॅशनल पार्कमध्ये त्याला सोडणार होतो. कुनो मध्य प्रदेशमधील नॅशनल पार्क जो आहे तर तिथे त्याला सोडणार होते. नोव्हेंबर 2021मध्ये हे प्रोसेस कंप्लीट होणार होती, म्हणजे होणार आहे ती. मे बी त्याच्यामध्ये एक्सटेंड होऊ शकतो आता. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 32वा प्रश्न बघूयात. वसतिस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते? वसतिस्थान कशामुळे नष्ट होऊ शकते? निर्वनीकरण आहे, दलदलीचे पुनर्प्रारण, नंतर जमिनीच्या वापरात होणारे बदल, नंतर उदरनिर्वाह शेती. उदरनिर्वाह शेतीचा संबंध येत नाही आहे. डिलिमिनेट करू शकता. एक पर्याय जातो, 2 जातात. ए बी सी किंवा फक्त ए असे 2 पर्याय आपल्याकडे शिल्लक राहतात. तर 32 जर बघितलं आपण, ए बी सी हे पर्याय आपल्याला इथे योग्य मिळतात. कारण निर्वनीकरण आणि दलदलीचे पुनर्प्रारण सोबतच जमिनीच्या वापरात होणारे बदल याच्यामुळे हे वसतिस्थान नष्ट होते. तर संबंधित प्रश्नाचा आपल्याला पर्याय क्रमांक 2 इथे योग्य उत्तर मिळते. 32चा आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. पर्याय क्रमांक 2 इथे योग्य आहे 32चा. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. 33वा प्रश्न बघूयात. इथं थोडं नावात कन्फ्युजन झाल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे आणि याचं एक पर्याय देखील बरोबर दिलेला नव्हता. कारण इथं नरम दापाच्या जे नाम दापा पाहिजे होतं, जो अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. नंतर हे भगवान महावीर जे आहे तो गोव्यामध्ये आहे. नंतर सिमलीपाल तो ओडिसामध्ये आणि दुधवा आहे तो उत्तर प्रदेशमध्ये. इथं उत्तर प्रदेशचा पर्याय दिलेला नव्हता, उत्तराखंड दिलेला आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. तर योग्य जोड्या जे आहेत ते याच्यामध्ये दिलेले आहेत, तुम्ही बघून घेऊ शकता. बाकीचे नॅशनल पार्क जे देखील आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता, जे न्यूजमध्ये असतात वारंवार. 34वा प्रश्न बघूयात. मनुष्याच्या कार्यावर ध्वनी प्रदूषणाचा परिणाम. आता हा सायन्सचे प्रश्न सुरू झालेले आहेत बघा इथून पुढं. इथं आवाजाची पातळी दिलेली आहे आणि नंतर त्यांनी होणाऱ्या परिणाम त्यांचा दिलेला आहे इथं. तर संबंधित प्रश्नाचं जर बघितलं आपण, 34चा मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक 2 योग्य. म्हणजेच काय, 100 डेसिबलमध्ये काय होऊ शकतं, तर कायमची श्रवण क्षमतेची हानी होऊ शकते. एक तुम्ही लॉजिक किंवा बेसिक सेन्स देखील लावू शकता इथं तुम्ही तुमचा. कारण श्रवण क्षमतेची हानी ही सर्वाधिक आवाजातच होऊ शकते. एकदम छोट्या आवाजात किंवा 40 डेसिबलला श्रवण क्षमतेची हानी होऊ शकत नाही. त्यानुसार तुम्ही बीचं 3 नको आहे असे पर्याय एलिमिनेट करणं गरजेचं होतं. असा एक तुम्ही सेन्स लावत चला.
इथं पर्याय क्रमांक 34चा B2 इथं योग्य आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 35 बघूयात. प्राणी जाती आणि त्यांचं महत्त्व विचारलेलं आहे त्यांनी. हा खूपच बेसिक प्रश्न आहे, एकदम 7वी स्कॉलरशिपला विचारल्यासारखा. कीटक, सर्प, बेडूक, गांडूळ आणि यांचे उपयोग दिलेले आहेत. याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही असं वाटतंय मला. तर 35चा पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. कीटक काय करतो तर तो काय करतोय, पीक परागकणाला वाहतोय. सर्प काय करतो तर तो उंदरांपासून संरक्षण करतोय. बेडूक जो आहे तर तो कीटकांना खातोय. आणि गांडूळ काय तर तो जमिनीची सुपीकता वाढवतो. इंग्लिशमध्ये आपण नेबुलर हायपोथेसिस, मेटेरॉइड हायपोथेसिस, प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस, शेवटची तर ती भरती परिकल्पना. त्यांचे संशोधक कोण आहेत यांच्या जोड्या जुळवायला सांगितलं त्यांनी. तर आपण याच्यात बघितलं तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला इथं योग्य उत्तर देतो. म्हणजेच काय तर तेजोमय परिकल्पना जी आहे तर ती लॅपलासची आहे, सर्वांनाच माहिती. उल्का उत्पत्ती परिकल्पना जी आहे तर ती लॉकियरची आहे. आणि ग्रहण परिकल्पना ती मुल्टन. आणि भरती परिकल्पना आहे तर ती जेम्स जीन्स. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला इथं 3 योग्य मिळतो. चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 67. भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी कोणते पुरावे आहेत? योग्य पर्याय निवडा. म्हणजेच काय तर ते कंटिनेंटल ड्रिफ्ट थेअरी अल्फ्रेड वेगनरची जी कंटिनेंटल ड्रिफ्ट थेअरी आहे तर त्याच्यासाठी कोणती विधाने पूरक आहेत, म्हणजे कोणते पुरावे बरोबर आहेत त्यासाठी. तर जिग्सॉ फिट म्हणजेच काय तर एकमेकासोबत असं एक फिट बसणं. एक कंटिनेंट म्हणजे जो साऊथ अमेरिका जो आहे तो आफ्रिकेसोबतचा कोपऱ्यामध्ये हा घट्ट बसला होतो. म्हणजे ब्राझीलचा जो भाग येतो तो साऊथ आफ्रिकेच्या आफ्रिका खंडाच्या एकदम त्या कॉर्नरमध्ये फिट बसतो, त्याला जिग्सॉ फिट म्हणायचं. नंतर जो आहे तो ट्रान्स करंट फॉल्ट, नंतर कन्व्हेक्शन इन मेंटल आणि फॉसिल्स इन डिफरंट एरियाज. तर याच्यातील कोणते पुरावे हे ती भूखंड वहन सिद्धांताच्या पुष्टीकरणासाठी योग्य आहे तर ती आहेत ए आणि सी. पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. जिग्सॉ फिट आणि फॉसिल्स इन डिफरंट एरियाज. याच्यात व्यतिरिक्त अजूनही भरपूर पुरावे आहेत. फॉसिल्स आहे, नंतर खडकाचा प्रकार आहे, असे भरपूर बाकीचेही पुरावे तिथं सापडलेले आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 68. खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. विधान अ सांगताय पृथ्वीचा अंतर्गाभा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे. निकेल आणि फेरस्तेज निफेपासून बनलेला आहे. पृथ्वीचे कवच आहे सिलिका, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेले आहे. म्हणजे ते सियाल आणि सायमा जो असतो याच्यापासून ते बनलेलं आहे. तर विचारलं त्याने चूक कोणती आणि बरोबर कोणती विधाने आहेत इथं. तर दोन्ही विधाने इथं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 69. खालील विधानांची सत्यता तपासा आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. पृथ्वीचा अंतर्गाभा हा प्रश्न बघितला आपण. तर दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे आणि दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लाव्हा रसाच्या संचयनाने झालेली आहे. त्याच्यातील कोणते विधाने बरोबर आहेत तर ते आहेत विधान अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 70. स्तंभ अ आणि स्तंभ ब यांच्या योग्य जोड्या जुळवा. बहिर्निर्मित अग्निजन्य खडक, अंतर्निर्मित अग्निजन्य खडक, जलजन्य खडक आणि रूपांतरित खडक. म्हणजेच काय तर सेडिमेंटरी रॉक, मेटामॉर्फिक रॉक, इन्क्लुझिव्ह रॉक आणि एक्सक्लुझिव्ह रॉक्स. थोडंसं तर याच्यात योग्य जोड्या बघितल्या आपण तर 70चं आपल्याला योग्य उत्तर मिळतं 2. पर्याय क्रमांक 2. म्हणजेच काय तर बहिर्निर्मित अग्निजन्य खडक काय तर ते कॉंग्लोमरेट, नंतर अंतर्निर्मित अग्निजन्य खडक आहे तर ते डाईक, नंतर जलजन्य खडक जे आहे तर ते कुरुंदाचे खडक आणि रूपांतरित खडक आहे तर ते ग्राफाईट. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 71. बहिर्गत शक्तीच्या खनन कार्यामुळे पुढील काही भूरूपांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. त्यांची निर्मिती कोणत्या बहिर्गत शक्तीमुळे झालेली आहे याचा योग्य पर्याय निवडा. बहिर्गत शक्ती म्हणजेच कोणत्या तर वारा आहे, ऊन आहे, पाऊस आहे, या बहिर्गत शक्ती आहेत. तर ह्या बहिर्गत शक्तीमुळे शक्यतो काय डिग्रेडेशन केलं जातं जमिनीचं, मृदेचं. तर ह्याच्यामुळे कोणत्या खनन कार्यामुळे ही भूरूपांच्या आकृत्या तयार झालेल्या आहेत असं विचारलेलं त्यांनी. यू आकाराची, नंतर घळई आहे, बारखाना आहे, कमान आहे.
तर याचं जर आपण एकाहत्तरचं नीट बघितलं तर हे पर्याय क्रमांक आपल्याला 2 इथं योग्य मिळतो. पर्याय क्रमांक 2. युवा कराची जी आहे तर ती हिमनदीमुळे तयार होती. नंतर ही घळई जी असते तर ती नदीच्या वहन कार्यामुळे ती तयार झालेली असते. हे जे असतं ते वाळवंटामध्ये तयार झालं असतं. बारखान जे असतं ते वाळवंटामध्ये राजस्थानसारख्या भागामध्ये हे वाऱ्यामुळे तयार होत जातं, कारण इकडून वारा जातो, इकडून वारा वाहिला जातो. वाळू जी असते तर ती अशी हा बारखान आकारासारखा आकार घेते. आणि नंतर एक कमान जी आहे तर ती समुद्रामध्ये लाटा असतात त्याच्यामुळे तयार झालेली असते, कारण इथं लाटा आदळून इथला खडक झिजून इथून आरपार एक पोल तयार होतो. तर त्याला काय म्हणायचं? कमान. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 71 आपल्याला 2 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 72. विधान अ आणि ब यांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. विधान अ सांगतंय सौरशक्तीपासून येणाऱ्या उष्णतेपैकी 35% उष्णतेचा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापण्यास उपयोग होत नाही. तिला पृथ्वीची भूधवलता असे म्हणतात. भूधवलता म्हणजे काय तर अल्बेडो ऑफ दी अर्थ सरफेस. इंग्लिशमधून करण्यासाठी अल्बेडो ऑफ दी अर्थ सरफेस म्हणतात त्याला. हवेचे अणू, लहान धूलिकण, ढग, पृथ्वीचा पृष्ठभाग याच्यापासून विकिरण व परिवर्तन क्रियेमुळे उष्णता लघुलहरीद्वारे अवकाशात पाठवली जाते. तर इथं काय सांगतोय तर मग अल्बेडो ऑफ दी अर्थ म्हणजेच काय तर हा समजा अर्थ सरफेस आहे, वरून सनरेज आले आणि अर्थ सर्वच्या सर्व लाईट काही आपल्यामध्ये सामावून घेत नाही, तर काही लाईट ही रिफ्लेक्ट केली जाते. द अमाऊंट ऑफ रिफ्लेक्टेड सन रेज ऑर द सनलाइट बाय द अर्थ इज कॉल्ड एज द अल्बेडो ऑफ द अर्थ ऑर दी ऑन एनी अदर सरफेस. लाईक जर समजा खाली बर्फ असेल, बर्फाने समजा काही अमाऊंट ऑफ लाईट रिफ्लेक्ट केली परत बॅक, तर तो काय झाला, तर तो बर्फाचा अल्बेडो झाला. त्याच्यामुळेच काय तर ते साऊथ पोल किंवा नॉर्थ पोल असेल त्याच्यामुळे मोस्ट अमाऊंट ऑफ द लाईट इज रिफ्लेक्टेड बॅक, म्हणजेच अल्बेडो ऑफ दी बर्फ ह्याचा खूप जास्त असतो अर्थपेक्षा. तर हवेचे अणू, लहान धूलिकण विधान ब सांगतं तर ते ही दोन्ही विधान इथं बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला इथं 1 हा योग्य मिळतो. विधान अ आणि ब दोन्ही सत्य असून ब हे अचे योग्य स्पष्टीकरण देते. त्याच्यामुळे 72चा पर्याय क्रमांक आपल्याला 1 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 73. तर स्तंभ म्हणजे स्थानिक वारे आणि आढळणारे प्रदेश हा पण एक खूप रिपीटेडली विचारला जाणारा प्रश्न आहे. याचा मी एक वेगळा चार्ट केलेला आहे, तो टेलिग्रामवर मी पोस्ट करेल. तर संबंधित प्रश्नामध्ये आपण बघितलं चिनूक, फॉन, लू, मिस्ट्रल आणि आढळणारे प्रदेश कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात. तर लू सगळ्यांनाच माहिती आहे, लू हे भारतातच आढळलेलं असतं. तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये आढळतं लू. तर याचं तर योग्य उत्तर जे आहे आपल्याला तर पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. म्हणजेच काय तर ते चिनूक जे वारे तर ते उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वत सापडतात. नंतर फॉन वारे जे आहेत तर ते युरोपमधील आल्प्स पर्वत. फॉन वारे तर ते युरोपमधील आल्प्स पर्वत वा पर्वताची नावं विचारली जाऊ शकतात, कारण आज इथं वारे दिले तर दुसऱ्या वेळी इथं पर्वताची नावं आणि इकडून त्यांचे आढळणारे देशाचे नावे देऊ शकतात ते. तर फॉनचं काय तर युरोपातील आल्प्स पर्वत, लू जे आहे तर उत्तर भारतातील मैदानी प्रदेश आणि मिस्ट्रल जे आहे तर दक्षिण युरोप ते भूमध्य समुद्र. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. एक इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 74. काही मृदेचे प्रकार आणि त्यामध्ये येणारे पिके असं जोड्या लावायला विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजेच काय तर पर्वतीय मृदामध्ये काय पिकवलं जाऊ शकतं तर सफरचंद. नंतर म्हणजे जम्मू काश्मीर, लडाख सारख्या रिजनमध्ये पर्वतीय मृदा आहे तर तिथे सफरचंदासारखं पीक घेतलं जातं. तर काळी मृदा आहे तर ती कापसाची काळी मृदा, रेगूर मृदा असं म्हणून तिला ओळखलं जातं. नंतर वाळवंटी मृदेमध्ये काय पिकवलं जाऊ शकतं ते भरड धान्य, नंतर म्हणजे बाजरी वगैरे सारखे भरड धान्य. आणि जांभी मृदामध्ये तर काय काजू हे पीक पिकवलं जाऊ शकतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 75. जोड्या जुळून योग्य पर्याय निवडा. खडक आणि त्यांची जिल्हे हा एक ग्रुप बी सी साठी असा एक खूप कॉमन प्रश्न असतो. असे खडक आणि त्यांची कुठं आढळणारे जिल्हे आहेत ते विचारलेले त्यांनी. गोंडवाना श्रेणीचे खडक, धारवाड श्रेणीचे खडक, आर्कियन श्रेणीचे खडक आणि विंध्य श्रेणीचे खडक. तर याचं योग्य उत्तर आपल्याला आहे तोच पर्याय जो आहे त्यांचा तो दिलेला बरोबर आहे. म्हणजे गोंडवाना श्रेणीचे खडक हे ते यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये आढळतात. नंतर धारवाड श्रेणीचे खडक जे आहेत तर ते धारवाड श्रेणीचे खडक जे आहेत तर ते भंडारा आणि गोंदियामध्ये आढळतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आपल्याला 3 मिळू शकतो इथं. गोंडवानाचे यवतमाळ बरोबर आहे. धारवाड श्रेणीचे खडक हे भंडारा आणि गोंदियामध्ये. आर्कियन श्रेणीचे खडक जे आहेत ते सावंतवाडी, वेंगुर्लामध्ये
विंध्य श्रेणीचे खडक हे चंद्रपूरमध्ये आढळतात. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 76. योग्य जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. तर याच्यातील बघा मागं सांगितल्याप्रमाणेच ते पहिले मातीचं धरण हे कोणालाही माहीत होतं, त्याच्यामुळे गंगापूर जरी लावलं असतं तरी हा बरोबर येत होता. यातील एक जोडी योग्य आहे, त्याच्यामुळे आयोगाने हा प्रश्नच कॅन्सल केलेला आहे इथं. तर चला पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 77. नदी काठावरील शहरे व नदी यांच्या योग्य जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडून त्यांच्या जोड्या जुळवा. नदी आणि काठावरील शहरे. नद्या कोणत्या दिलेल्या आहेत? पांझरा, धाम, प्रवरा, तापी. आणि शहरे दिलेले संगमनेर, भुसावळ, धुळे आणि पवनार. तर याची योग्य जोडी आहे तर ती पर्याय क्रमांक 1. म्हणजेच काय तर पांझरा नदीवर कोणतं आहे तर ते धुळे. नंतर जे आहे ते धाम नदीवर कोणतं आहे तर ते पवनार. नंतर प्रवरा ते संगमनेर आणि तापी जाते भुसावळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 78. खाली 2 विधान दिलेली आहेत. अ हे विधान असून र हे कारण आहे आणि त्याच्या खालील पर्यायातून योग्य विधान निवडा. तर विधान अ सांगतंय, विधान अ काय सांगतं तर पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वांसाठी उपयुक्त साधन आहे. वाचलं तरी अभ्यास न करणारे हा बरोबर क्लिक करू शकतो याला, आणि चुकीचं आहे. सर्वांसाठीच कसं शक्य असेल हवाई वाहतूक. आणि पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार करणे अतिशय कठीण आणि खर्चिक आहे. यातील कोणती विधाने बरोबर आहे असं विचारलं त्यांनी. तर 78चा जो आहे पर्याय क्रमांक 4 बघा योग्य मिळतो आपल्याला. कारण अ विधान असत्य असून विधान र सत्य आहे. कारण तिथं रस्ते आणि रेल्वे मार्ग बनवणे हे खूप खर्चिक असतं. कुठं उड्डाणपूल वगैरे बनवणं, रेल्वेपट्टी तयार करणे खूप आपलं डोंगराळ प्रदेशामध्ये अवघड असतं. त्याच्यामुळं विधान र हे सत्य आहे पण विधान अ हे असत्य आहे. पर्याय क्रमांक 4 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 79. खाली 2 विधाने दिलेली आहेत. अ हे विधान असून र हे कारण असून खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. निर्विकरणामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते. वने जेव्हा प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईडचा वापर होतो. तर बरोबर आहे. तर आपल्याला खाली काही त्यांची सत्य आणि असत्य असं विचारलेलं आहे त्यांनी. तर आपल्याला अ आणि र ही दोन्ही सत्य असून र हे अचे बिनचूक स्पष्टीकरण आहे. म्हणजेच काय तर ते पर्याय क्रमांक 1 इथं योग्य मिळतो. दोन्ही विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 80. खालील दिलेल्या नकाशाच्या अवलोकन करा आणि वाहणाऱ्या वाऱ्याचा योग्य पर्याय निवडा. तर नकाशामध्ये जे वारे दाखवलेले आहेत त्यांनी असे वारे दाखवलेत. हे कोणते वारे आहेत असं प्रश्न आहे. तर ते कोणते वारे आहेत तर ते ईशान्य मान्सून वारे. बघा ईशान्येकडून आलेले आहेत ते ईशान्य मान्सून वारे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य मिळतो. 80चा आहे तो पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 81. हरितगृह वायूच्या परिणामाच्या संदर्भातील विधाने. 1970 पर्यंत आपल्या पृथ्वीचे 100 वर्षात 1 डिग्री सेल्सिअसचे तापमान वाढत होते. गेल्या 20 वर्षात आपल्या पृथ्वीचे दर 100 वर्षात 10 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे आणि जगाच्या निरनिराळ्या भागातील बहुतेक हिमनद्या मागे सरकत आहेत आणि एल निनोच्या वारंवारिता व परिणामाची तीव्रता वाढत आहे. वरीलपैकी कोणती विधाने ही बरोबर आहेत हरितगृह वायूच्या संदर्भात. इथं पर्याय क्रमांक आपल्याला 4 इथे योग्य मिळतं. अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत. तर ब विधान इथं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 82. कचऱ्याची विल्हेवाट आणि त्यांचे अर्थ. म्हणजे काही प्रक्रिया दिल्यात कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली जाते. तर ती कचरा डेपो, भस्म करणे, ढवळणे, पॅरालिसिस आणि कचरा जाळणे. म्हणजे काय असेल इथं तर मग ते कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या सहाय्याने दाबणे. ऑक्सिजन विरहित ज्वलन काय तर ते पॅरालिसिस. नंतर जमिनीवर कचरा पसरविणे म्हणजे काय कचरा डेपो. तर अशा जोड्या लावायला विचारले तर जोड्या लावल्या पण तर पर्याय क्रमांक 2 इथं योग्य ठरतो. म्हणजेच काय कचरा डेपो म्हणजेच काय असतं तर ते कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या सहाय्याने त्याला दाबणे असतं. आपलं हे रेग्युलर पद्धती प्रत्येक शहराच्या आसपास आपल्याला दिसून येतं. आणि भस्म करणे म्हणजेच काय तर ते असतं कचरा जाळणे असतं भस्म. ढवळणे म्हणजेच काय तर ते असतं जमिनीवर कचरा पसरविणे. आणि पॅरालिसिस जे असतं तर ऑक्सिजन विरहित ज्वलन म्हणजे बंद एखाद्या डब्यासारख्या आकारामध्ये त्या कचऱ्याचं ज्वलन केलं जातं विदाऊट ऑक्सिजन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 इथं योग्य ठरतो. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 83. सूक्ष्म तुषारांच्या हवामानातील परिणाम. तर सूक्ष्म तुषार जे असतात एरोसोल्स
त्याच्यामध्ये हवामानावर काय परिणाम होतो? तर सूर्यप्रकाशाचे थेट अवकाशात परावर्तन करतात ते. तर अप्रत्यक्षरित्या ढगांना प्रखर परावर्तक बनवतात की सूक्ष्म तुषारांना हवामान प्रणालीवर निव्वळ थंड परिणाम की मानव निमित्त सूक्ष्म तुषारामुळे नागरिक तापमान वाढीस काही प्रमाणात आळा बसतो. तर याच्यातील कोणती विधानेही बरोबर आहेत? तर याच्यातील विधान अ, ब, क, ड हे सर्वच्या सर्व विधानेही बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इथं योग्य मिळतोय. पर्याय क्रमांक 4 सर्व विधानेही बरोबर आहेत. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 84. भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे? तर बघा सगळे प्रदूषण जल प्रदूषण, हवेचे प्रदूषण, ध्वनी प्रदूषण. तर कोणत्या तर जल प्रदूषणामुळे इथं महत्त्वाचा घटक हा कारणीभूत आहे आरोग्य खालावण्यास. जल प्रदूषण म्हणजेच वॉटर पोल्युशन. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 85. 1992ला रिओ दि जेनेरिओ येथे आयोजित परिषदेत जैवविविधते संबंधीचा करार खालीलपैकी कोणत्या तारखेला अंमलात आला? 92ला जो रिओ दि जेनेरिओचा जो करार झाला होता बायोडायव्हर्सिटीबद्दल, कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, तर तो कोणत्या दिवशी अंमलात आला असा प्रश्न आहे. तर तो आला होता 29 डिसेंबर 1993 रोजी. पर्याय क्रमांक 4 29 डिसेंबर 1993 रोजी तो अंमलात आलेला होता. पुढील प्रश्नाकडे. तर हे होते मित्रांनो भूगोलाचे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न. तर 5 वर्षांचे आपण PYQ इथं घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी देखील इन्क्लूड केलेलं आहे. तर थांबूयात मित्रांनो इथं. थँक्यू सो मच.